कृष्ण सुंदर ते ध्यान उभे भेटे सुंदर ते ध्यान उभे भेटे सुंदर ते ध्यान उभे भेटे करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येचे ध्यान आवडे निरंतर येचे ध्यान मकर कुंडले गणपती प्रवती मकर कुंडले गणपती प्रवती कंठी कौस्तुभानी विराजित कंठी कौस्तुभानी विराजित कृपामणी माझे सर्वस्व कृपामणी माझे सर्वस्व मायना श्रीमुख आवडीने मायना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
पंढरासी आजी आले ऋषिकेशी. आजी आले हे पाहुणे भरारी आजी आले ऋषिकेशी. आजी आले ऋषिकेशी. आजी आले ऋषिकेशी. हे पाहुणे भरारी आजी आले ऋषिकेशी. आजी आले ऋषिकेशी. आजी आले ऋषिकेशी. काय करो उपचार कोप मोडकी जर कोप मोडकी जर कोप मोडकी जर. हे जर पाण्या माझी राधी येल्या कन्या. माझी राधी येल्या कन्या. माझी राधी येल्या कन्या. कोप मोडकी जर्जर. काय करो उपचार कोप मोडकी जर्जर. कोप मोडकी जर्जर. कोप मोडकी जर्जर. हे मोडकी या माता. हे मोडकी या माता. वरी वाकडाचा शेता. वरी वाकडाचा शेता. वरी वाकडाचा शेता. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. कोप मोडकी जर्जर. कोप मोडकी जर्जर. शुद्धी तुळसी तळ तुका म्हणे दुर्बल. तुका मुका तुळसी तळ तुका म्हणे दुर्बल. तुका म्हणे दुर्बल. तुका म्हणे दुर्बल. काय करू उपचार. काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. कोप मोडकी जर्जर. कोप मोडकी जर्जर.
पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे Papa Moda
अपमान के दर्द को मोडकी जरा जरा कपमोड जर गोप मोडकी जर पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करोपचार पोप मोडकी जरजर दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्यानार काय करू उपचार कोप मोडकी जरजर घरी मोडकिया बाजा घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजार काय करू उपचार कोप मोडकी जरजर मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जरजर विठोबा कुमाई ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा निवृत्ती उद्धारा सोपान देवा निवृत्ती उदारा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा गोपदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो तानेश्वरा नमो तानेश्वरा निवृत्ती उदारा गोपदेवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लातो पावन घालू चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवणे माथा साष्टांगात आनंदवत थोडा कडक करावाच महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय नातुं इंद्रीं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा बाबाजी बाबाजी सद्गुरु ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचवेद निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार व्यक्त करत असताना निर्याण काळ प्रसंगात पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य व्यक्त करतायत. विठ्ठल विठ्ठल ठोपार पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा. अशाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र वाशी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव या खऱ्या अर्थानं श्री क्षेत्रामध्ये चालत असणारा श्री सद्गुरू कैलासवासी हरिभक्त ब्रायन तातासाहेब बाबासाहेब वास्कर तसेच सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र चाकरवाडी वैकुंठासी हरिभक्त ब्रायन सातप्पा महाराज धोबळे यांच्या कृपाशीर्वादानं चालत असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्यातील दुसऱ्या वर्षात या ठिकाणी पदार्पण करत असताना आजची या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी या ठिकाणी भजनी मंडळ या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. त्यासाठी त्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन प्रसंगी आहे. सुंदर असा धर्ममंडप, साऊंड सिस्टीम, कलाकार, गायनाचार्य, टाळकरी वृंद, विनेकरी, चोपदार आदी करून सगळीच मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सज्जन हो ही सेवा मला प्राप्त होत असताना ज्यांचा संपर्क झाला त्या सर्वांचं हृदयातून धन्यवाद. मला इथे जास्त कोणाची नावं माहिती नाहीत आणि कीर्तनात जास्त नावं बी घेऊ नये आणि म्हणून या अनुषंगानं थोरबले साहेब तुमचा संपर्क मोबाईलवर होता आणि सगळी मंडळींनी तुम्ही मला संपर्क साधला. तुमचा हृदयातून धन्यवाद. कोणत्याही प्रकारची जात धर्म पंथ न पाहता थेट वाणीवर विश्वास दाखवला त्यासाठी धन्यवाद. विठोबा रखुमाई पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. हा यूट्यूबचा जो चॅनल आहे तो पुण्यवान आमचे पुण्यवाणी या ठिकाणी पुण्यवाणी म्हणून या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. हे कीर्तन नंतर प्रक्षेपण आणि मला लाईव्ह चालू आहे का प्रक्षेपण नंतर करणार आहेत या ठिकाणी नंतर टाकणार आहेत. तुमच्या हृदयातून वैभवदादा कुलकर्णी या ठिकाणी मित्र आहेत त्यांच्या हृदयातून धन्यवाद आहे. अतिशय चांगलं सोशल मीडियाचं काम वैभवदादा करतात. या ठिकाणी अनेक कीर्तनकारांची कीर्तनं घराघरापर्यंत जनाजनांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य तुमच्या हातून घडतंय. तुमचा धन्यवाद आहे. सजन हो अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. 6वा दिवस आहे या ठिकाणी. या कार्यक्रमाचं प्रयोजन सगळीच मंडळी आज नाव नाही घेत. महाराज तुम्ही आहात, गायनाचार्य तुम्ही आहात, फार सुंदर चाल घेतली बाबा तुम्ही आहात. सगळ्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय चांगलं नियोजन या कार्यक्रमाच्या प्रसंगी झालेलं आहे. आपल्या फळाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं या ठिकाणी विठ्ठल म्हणावं विठोबा म्हणावं दोन्ही बी नावं एकच आहेत. परंपराच आपल्या पाहिजेत. परंपरा महत्त्वाच्या आहेत आणि परंपरेने मीही परंपरेने चालत आलेलो कीर्तनकार आहे. माझे आजोबा कीर्तनकार आहे, माझे वडील कीर्तनकार आहे, मी कीर्तनकार आहे, माझा मुलगा बी कीर्तनकार होईल. जसं काय तात्यासाहेब, त्यानंतर आदरणीय नामदेव महाराज, या ठिकाणी विठ्ठल महाराज, ही सगळी मंडळी या ठिकाणी जशी परंपरेने चालत आली तशी प्रत्येकाची परंपरा आहे. सोपी संतांची परंपरा, कबीर, लतीफ, मोमीन, मुसलमान, या ठिकाणी अनेक माणसं सोपी परंपरेतून काही आली. अनेकांच्या त्यांनी परंपरा जपल्या आणि महाराष्ट्र का ओळखला जातो? कारण महाराष्ट्र हा परंपरा जपणारा राष्ट्र आहे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. प्रत्येकाच्या परंपरा ज्या त्या परंपरा आहेत त्या परंपरा जपल्या पाहिजेत. भारतामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्राला वेगळं स्थान आहे, किंबहुना जगामध्ये महाराष्ट्राला वेगळं स्थान आहे. कारण महाराष्ट्रात ही जी माणसं आहेत ही माणसं साधी नसून या ठिकाणी या माणसांकडे काहीतरी वेगळं पण आहे. म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो. महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र ही हिंदूची भूमी म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र हा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार या अनुषंगाने ओळखला जातो. महाराष्ट्राचं वैभव जगाच्या पाठीवर फार मोठं आहे. तुमचं खरंच धन्यवाद आहे. तुम्ही जाती धर्माचा विचार नाही केला.
अलीकडच्या काळात थोडंसं काही वेळेस अवघड व्हायला लागलं. लोक म्हणतात महाराज मुस्लिम समाजाचा कीर्तनकार कसं काय बोलवायचा. बाबा माझं रक्त लाल आहे, तुमचं रक्त लाल आहे, आपण जन्माला येताना माणसं आलो. महाराजांचं वर्णन आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यारे यारे लहान थोर, अनेक प्रमाण सकळांशी येथे आहे अधिकार. इथं प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाने यावं, खऱ्या अर्थानं परमार्थाचा आनंद लुटावा. असा असताना परमार्थ करावा. इथं जातीचा धर्माचा पंथाचा भेद नाही. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायचे. म्हणजे हे का सांगण्यात आलं महाराज, हे सांगायचं तात्पर्य असं आहे बिरादर महाराज, कारण अलीकडच्या काळात काही सप्ताह माझ्या तारखा घेऊन कॅन्सल झाल्या. ते म्हणले काय झालं, ते म्हणले सगळ्यांची इच्छा आहे तुमचंच कीर्तन व्हावं, पण एक माणूस म्हणतो म्हणले महाराज कबीर महाराजाला नाही आणायचं, ते मुसलमानाचं आहे. पण मला काय म्हणायचंय, संत कबीर महाराज हे मुसलमानाचे होते, लक्ष नाही का. संत कबीर महाराज, आता ही दाढी का अफजल खानाची का माझी, महाराजांच्या मावळ्याचीच दाढी आहे ना, लक्ष नाही का. मला काय सांगायचे, संत कबीर महाराज मुस्लिम समाजातून येत होते. शेख मोहम्मद बाबा श्रीगोंदा भूमी, शेख मोहम्मद बाबा म्हणजे आई जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायला लागले. कीर्तनात रंगदेवता निर्माण झाली. इतकं सुंदर कीर्तन रंगलं आणि चालू कीर्तनात मंडपाला आग लागली. चालू कीर्तनात मंडप आग लागली. शेख मोहम्मद बाबांनी तिकडे हात सोडले आणि इकडे मंडप पिसला. ही सुफी संतांची परंपरा आहे. आणि परंपरा सांगतो म्हणून ही वास्कर फडाची परंपरा आहे. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का बाबा, वास्कर फडावर आमच्यासारख्यांना कीर्तन करायला मिळलं म्हणजे आमचं आयुष्य सार्थकी लागलं. लक्ष नाही का. ही परंपरा, आणि त्या गावात, ज्या गावात अखंड महाराष्ट्रात जगभरात वास्कर फड ओळखला जातो, आणि त्या गावात या गादीवर येऊन कीर्तन करणं, मला असं वाटतं खऱ्या अर्थानं काहीतरी वरदास्त गुरुवर्यांचं आमच्या अनुषंगानं असेल, म्हणून आम्हाला या ठिकाणी ही सेवा करायला मिळली. ही सेवा फार पुण्याईने मिळते, फार पुण्याईने मिळते. तुम्ही सगळे लय भाग्यवान आहात, लय भाग्यवान आहात. ज्या माणसांना आम्ही लहानपणापासून ऐकत आलो, ज्या गुरुवर्यांना आम्ही लहानपणापासून ऐकून आलो, त्यांच्या गावात जाऊन कीर्तन करणं हे कीर्तनकारांचं परम भाग्य असतं, किंवा अपूर्व पुण्याची पुण्याई त्यांच्या पदराला आज आलेली असते. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं पुण्याईने येतं, हे असंच नाही आहे. मी इथं आलो ना, ही माझी काहीतरी पुण्याई, हे सगळं आधीच घडलेलं आहे, आधीच लिहून ठेवलेलं आहे. कबीर महाराज इथं येणारच, एक ना एक वर्ष इथं येणारच होते, हे आधीच घडलेलं असतं. त्याला वेळ यावी लागते, त्याचं प्रारब्ध व्हावं लागतं. आणि प्रारब्ध तशा पद्धतीने आलं, तसं तर प्रारब्ध भगवंताच्या नामचिंतनातच बदलतं, तसं तर प्रारब्ध संतांच्या संगतीनं बदलतं. लक्षात नाही का. माझं कीर्तन हे वारकरी परंपरेतलंच कीर्तन आहे. फक्त तुमची इच्छा आहे, शेवटी धर्मवीर शंभूराजे सांगा म्हणून सांगणार आहे. अभंग सोडवणार असं म्हणणार नाही बरं का, कारण अभंग सोडवणे इतके आपण पात्र आहोत का नाही माहिती नाही, कारण समकालीन संतांनाच ते अभंग कळले नाहीत. म्हणजे एकमेकांना लक्षात आले नाहीत की नेमकं संतांना काय म्हणायचं आहे. आणि आम्ही जर लहान तोंडी म्हणावं की आपण सहज म्हणतो पायीची वाहनं पायीवरी माझं पामर आहे, पण आम्ही पामर तरी कशी काय, आम्ही पामर कशी आहे, याचं कारण काय. ज्ञानोबारायांच्या म्हणजे महाराजांनी ते म्हणावं, मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहनं पायीवरी, पण आम्ही पामरही नाही. याचा अर्थ काय माहिती महाराज, ज्ञानोबारायांच्या पायातली चप्पल श्री तुकोबाराय झाली. लक्षात नाही का. ज्ञानोबारायांच्या पायातली चप्पल श्री जगद्गुरु तुकोबाराय झाले. याचं कारण माहिती आहे, ज्ञान कुठं टिकतं तर ज्ञान वैराग्यावर टिकतं. त्याचा वैराग्याचा बेस चांगला लागतो. वैराग्य हे तुकोबारायांकडे आहे आणि ज्ञान हे ज्ञानोबारायांकडे आहे. याचं कारण काय होतं, तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आधारे या संसार सागरातून, या भवसिंधूतून पार करायचं असेल तर संतांची सोबती आणि संतांची संगती फार महत्वाची. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कळुदी. अशी असणारी साधू संतांची ही भूमी, ही वास्कर परंपरा, वास्कर फड. या वास्कर फडाला अंतःकरणातून असं नमन प्रणाम. विठोबा रखुमाई. जय जय ठोबा, जय जय ठोबा, जय ठोबा, जय ठोबा. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे की हा प्रसंग सहज झाला. अनगडशाह फकीर हे बी तुकोबारायांच्या समकालीन संत बरं का. काय झालं बाबा, मी संसाराच्या गप्पा नाही मारायला आलेलो, पण मला एक का सांगायचंय की सगळे आकर्षणानं बघतात आमच्याकडं. मुस्लिम माणूस म्हणजे दिसायला कसा असेल, म्हणजे नेमकं काय असेल, काही नसतं हो. लक्षात नाही का. माझ्या मुलाचं नाव मी कमाल ठेवला, संसाराची गप्पा नाही सांगत, माझ्या मुलाचं नाव मी कमाल ठेवलं. आमच्यातले एकाने मला फोन केला, म्हणले शिवाजी महाराज का नाही नाव ठेवलं. मी म्हणलं अडचण काय का कमाल या नावाची. ते म्हणजे महाराज तसं नाही. खरं सांगू का, छत्रपती शिवाजीराजे आमच्या हृदयात आहेत, किंबहुना शिवराय होते म्हणूनच कीर्तन आहेत आत्ता इथं. लक्षात नाही का. राजेंनी ज्या वेळेस मंदिरं उद्ध्वस्त झाली त्यावेळेस राजेंनी आदिल मुघल निजाम कुतुब डच फ्रेंच यांच्या विरोधात लढणारा जगातला पहिला राजा म्हणजे शिवबाराजे. मला काय सांगायचं आहे का, शिवबाराजे आमच्या हृदयातच आहेत. पण कमाल नाव ठेवण्यामागचं कारण काय, नामदेव महाराजांचा अभंग आहे, संताची पायी खर्चावे शरीर, सांग तसे कबीर कमालाशी. खऱ्या अर्थानं हा नामदेव महाराजांचा अभंग आहे.
जर आम्हाला अभंगाच्या परी या ठिकाणी प्रमाणावर बोललं पाहिजे नाही. कीर्तन करा प्रमाणावर, ज्ञानेश्वरीतली ओवी, भगवद्गीतेतले श्लोक आणि गाथेतली प्रमाण नाम कीर्तन आहे. लक्षात नाही का? मला काय सांगायचंय याचं कारण असं आहे सज्जनाओ, थोडा परिहार का केला, कारण की हा परिहार करणं फार गरजेचं आहे. म्हणून मला माझे बरेचसे मित्र म्हणतात, महाराज तुम्ही मुस्लिम समाजात म्हणून लोक लय असतात तुमच्या कीर्तनाला. म्हणलं असं काही नाही गड्या, खऱ्या अर्थानं यूट्यूब असेल, सोशल मीडिया असेल, आता एवढ्या 500 किलोमीटरचा माणूस एवढ्या लांब येणं, मला सांगा ना, आमच्या बाजूच्या अकबर महाराज कुशीकर या ठिकाणी इकडे यायचे, ते पण परंपरेतले कीर्तनकार, जुनी लोक, वारकरी चाली जपणारी. आता थोडंसं झालंय, थोडंसं गणित थोडंसं बिघडलं का झालंय, पण आता काय तिला शेवटी जनरेशनचा चेंज आहे. 10 वर्षांनी जनरेशन बदलायला लागली. 10 वर्षापूर्वी वाशीतले जमिनीचे रेट वेगळे होते, आता रेट वेगळे. रेट नाही सांगायला बरं का, लक्ष नाही का मला काय सांगायचं. सांगायचं तात्पर्य असं आहे, या जनरेशन गॅप पडत चालला, याच्यानंतर कुणीतरी परंपरा चालवल्या पाहिजेत. मी खरं सांगू का, या परंपरा चालल्या पाहिजेत. या परंपरा लय महत्त्वाच्या आहेत. या परंपरेमुळेच महाराष्ट्र ओळखला जातो ना. आपलं वाशी कुणामुळे ओळखलं जातं? वास्कर फड, वाशी हे गाव वास्कर फडामुळे ओळखलं जातं. कबीर महाराज, आत्तार हा व्यक्ती ओळखला जातो, पण या व्यक्तीबरोबर त्याच्या गावाचं नाव पुढे येतं, गावाचा उद्धार होतो. लक्षात नाही का? अशी मोठी माणसं युगायुगातून येतात आणि या ठिकाणी आपल्या परिसराचा उद्धार करून जातात, स्वतःचा उद्धार करतातच. पण संत असे ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. संतांनी स्वतःकडे ज्ञान ठेवलं नाही, ते इतरांना दिले, म्हणून ते संत आहेत. लक्ष नाही का? सांगायचं तात्पर्य आहे. आणि म्हणून असं असणारं खऱ्या अर्थानं हे सुंदर असं नियोजन, या सगळ्या गोष्टींचा परिहार या अनुषंगाने केला की महाराज अभंग फार सुंदर आहे. अभंगातला पहिला शब्द पाहुणा आहे आणि या धर्ममंडपात बसल्यापैकी असा कुणीच नाही की ज्याला पाहुणा हा शब्द माहिती नाही. याचं कारण माहिती का? आज मी तुमच्या गावात पाहुणा आहे. पाहुणा आहे बरं का बाबा, आज मी तुमच्या गावात. पाहुणा या शब्दालाच अनुसरून अजून एक शब्द आहे आणि तो आहे पाहुणचार. पाहुणा म्हटलं की पाहुणचार आला की फोनवर विचारावं लागतं, महाराज भोजनाला काय करणार आहे? याला पाहुणचार म्हणतात. भोजनाला आल्यानंतर काय करणार आहे? याला पाहुणा म्हणतात. तसं पाहिलं गेलं थोडं शास्त्रात वर्णन करणार आहे, थोडं व्यवहारातलं सांगणार आहे, कारण की समाजाला थोडा व्यवहार कळतो आणि व्यवहाराच्या अनुषंगाने त्याला सिद्धांत पण पाहिजे. नाही लक्षात नाही का? पाहुणा असा आहे, काही पाहुणे भाग्यवान आहेत, काही पाहुणे दुर्दैवी आहेत. तुकोबारे सांगतात तो पाहुणा वेगळा आहे. तो पाहुणा जगाचा मालक पंढरीश परमात्मा आहे. पण महाराज त्याची अनेक नाव आहेत आणि त्याची अनेक रूप आहेत, अनेक नावं. अनंत अवतार घेसी भक्ता कारण, कनवाळू कृपाळू दिना लागी धरणे, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मसहित. त्याचे अनेक अवतार आणि त्याचे अनेक रूप, किंबहुना त्याची अनेक नावं आहेत. आणि त्या अनेक नावापैकी जे तुकोबारे संबोधित करतायत ते ऋषिकेश नाव आहे. ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी पाहुणा म्हणून आला. लक्षात नाही का? ऋषिकेश नावाचा पाहुणा घरी यायला तुकोबारे तेवढं सामर्थ्य लागतं. तुम्हीच अभंगात म्हणता, मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. जर तुका दुर्बळ आहे तर तुकोबारींच्या घरी जगाचा मालक कस काय आला? नाही कळलं का तुम्हाला? अनु रेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुकाराम 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 नाम घेता कापेय नाम घेता कापेय नाम घेता कापेय नाम घेता कापेय धन्य तू पागमत धन्य तू पागमत धन्य तू पागमत नाम घेता कापेय नाम घेता कापेय नाम घेता कापेय नाम घेता कापेय धन्य तू पागमत धन्य तू
समर्थ धन्य तुकोबा समर्थ हे तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेमा धन्य तुकोबा समर्थ जन केला हा पुरुषार्थ तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबा आहे हे साधारण संत नाही तर जगाचा मालक पंढरीश परमात्मा. अर्थातच आजच्या अभंगात जे संबोधन करतायत तो ऋषिकेश हा जर महाराजांच्या घरी पाहुणा म्हणून येत असेल, थोडासा मॉनिटरला आवाज ठेवा, हा पाहुणा म्हणून येत असेल तर खऱ्या अर्थानं महाराजांचा अधिकार काय असेल? याला बेस कमी ठेवायचा, थोडा ट्रबल आणि गेन ठेवायचा, थोडा इफेक्ट ठेवा बोलताना. हॅलो हॅलो हॅलो. आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी जर जगाचा मालक पाहुणा म्हणून येत असेल तर हे सामर्थ्य तुकोबारायांचं आहे. तुकोबारायांचं सामर्थ्य म्हणजे जरी अभंगात तुकोबाराय सांगतात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणा यायला त्याच्या आधी तुकोबारायांना इथं यावं लागलं. लक्षात नाही का मला काय सांगायचंय? पाहुणा यायला त्याच्या आधी तुकोबारायांना इथं यावं लागलं. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर येतो जातो आम्ही देवाच्या सांगात. तुका म्हणे गात देवनाम घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा. अनेक प्रयोजनानं तुकोबाराय, अनेक प्रयोजन तुम्ही काल्यातही पहा. उपजोन या पुरती येऊ काला खाऊनही भात आम्ही जन्माला आलो, आम्ही जन्माला येणे मागची प्रयोजन अनेक होती, पण आम्ही जन्माला आलो तुझी चरण सेवा साधावया. आम्ही जन्माला आलो आम्ही वैकुंठवासी, आम्ही इथले नाहीत, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. दादा या आड रानात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आम्ही फार अट्टा असाने आलो, आम्ही येतच नव्हतो. खरं सांगू का, या अभंगाची जर अजून छोटी पूर्वपीठिका पाहिली तर ते विठोबांनी सांगितलंय तुकाला तुला जावं लागल म्हणून तुकोबारे आलेत. तुका अरे तुला जावं लागेल, अरे देवा जाणार नाही, अरे तुका तुला जावंच लागल. का देवा? बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या समाजासाठी जा, जनांचा जनाचा आणि जीवाचा उद्धार करायला महाराज तुम्हाला जावं लागेल. तुकोबारे सांगता देवा अरे सगळं जमल पण मृत्यू लोकात कार्य करणं लय अवघड आहे. तुला काय वाटतं इथं नामस्मरण सांगितल्यावर समाज माझी पूजा करेल? तेव्हा मला माहिती आहे, मला आधीचा अनुभव आहे, प्रमाण दिला ना आता. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर येतो जातो आम्ही देवाच्या सांगात आणि तुका म्हणे गातो देवनाम. आम्ही देवनाम गात आलो आणि देवनाम गात गेलो. याचा अर्थ तुकोबारे आधी आलेत आणि श्री तुकोबाऱ्यांना आधीचा अनुभव आहे. तुकोबारे सांगतात विठोबा जाणार नाही ऐक. देवानं सांगितलं तुका अरे मला माहिती आहे. ते तुम्हाला सांगा आमच्या तिकडं पलीकडच्या भाषेत काय म्हणतात, पलीकडच्या भागात की तुकोबाऱ्यांचं म्हणणं आहे की मृत्यू लोकातली लोक वांगाळ आहेत. वांगाळ नाही कळलं का तुम्हाला? इकडं वांगाळ म्हणजे आपल्यातली पुढे जायला लागली की आपलीच मागं वळतात. आजपर्यंत इतिहास आहे, आपल्या माणसांनी कधीच आपली माणसं मोठी नाही होऊन दिली. बघा तुम्ही आजपर्यंत बघा, चांगलं काम करायला कुणी गेलं की मागं वाढणारा आपलाच माणूस आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे पकडले गेले पण पकडून देणारा मेहुणा होता, सक्का मेहुणा. महाराज पकडले गेले असते का? कोणाची मजालच नव्हती महाराजांना हात लावायची. शेवटी सांगणार इतिहास लक्ष नाही का? मला काय सांगायचंय, आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच देखवत नाही. मी मागच्या आठवड्यामध्ये एका ठिकाणी कीर्तन केलं. हे गायनाचार्य कीर्तन झाल्यावर माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कशी साथ केली? म्हणलं एक नंबर, लय भारी, नादच करायचं नाही म्हणलो. म्हणले तसं नाही, बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणली. लक्षात आलं का तुमच्या? आता जिरवा आलतो का इथं आपण? ते म्हणले माझ्या मागं त्याला म्हणताच नाही आलं. म्हणलो महाराज अरे तुमच्या मागं मानता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चाला म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ काय? सगळ्यांना सोबत घेऊन म्हणजे कुणाचे उनी धोनी उठारेट काढणे म्हणजे परमार्थ नाही. परमार्थात ते नाहीच आहे. आणि इथं अहंकार जावा लागतो आणि आता उलटं व्हायला लागलं. इकडं आल्या अहंकार येतोय, आमच्यासारख्यांना अहंकार येतोय. लांबून प्रवासाने आलो किती मोठी आमची मानधनं आणि महाराज तुम्ही आमचा पाहुणचार नाही केला म्हणजे असं नाही म्हणलो बरं का आम्ही. सांगतोय तुम्हाला लक्ष नाही का? अहंकार नाही आला पाहिजे, तर अहंकार गेला पाहिजे. हे माणसं नम्र आहे म्हणून मला जुन्या लोकांचं फार कौतुक वाटतं. हे पेट बुडे हुए हे फल नाही दे सकते लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. प्रेमाची सावली काही का होईना लोंगाचा तुकडा घेऊन आले का नाही बाबा मागून,
प्रेम आहे. ही जुनी माणसं जपली पाहिजेत आम्ही. महाराज ही शेवटची पिढी आता, याच्यानंतरची पिढी कशी असेल महाराज. खरंच हे धोतरवाली, हे फेट्यावाले, हे महाराज, हे उपारणं बांधणारी ही माणसं लोप पावत चालली आता. पुढची पिढी, आम्ही घरात गेलो की आमचा मुलगा असं डबडे घेऊन मोबाईल घेऊन बसलेला असते आणि ते आम्ही त्याला म्हणायचं मोबाईल ठेवते, पण तुमच्याच हातातला ठेवा. या माणसांनी कधी मोबाईल वापरले हो, कधी त्यांनी असं टच केला स्क्रीनवर. बारके मोबाईल आत्ता आले त्यांच्याकडं. मला काय म्हणायचं, ह्या लोकांनी लई जपले, यांनी गाव जपलीत, यांनी माणसं जपली, यांनी माणुसकी जपली. आणि म्हणून तरुणांनो, यांच्या बोटाला धरूनच आता पुढं परमार्थ करायचा. आणि यांनी जे आपल्याकडे दिलं आता आपल्याला ते पुढे नेणं. हेच आम्हा करणे काम बीज वाढ भावे नाम. कोणतं काम? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे धर्माचं काम आहे. आपण इथं बसतो ना, म्हणूनच सुरुवातीला एक शब्द बोलला, हा धर्म मंडप आहे. इथं धर्माचं काम आहे. धर्म म्हणजे जात नव्हे. इथं 18 पगड जातीची माणसं बसतील, 12 बोलुतेदार आहेत. सगळ्यांनी मिळूनच महाराष्ट्र उभा केलेला आहे. मला सांगायचं तात्पर्य काय, संतांची मांदियाळी बी तशीच उभी राहिली. महाराज, मी कधीच कुठल्या अभंगाचं टिपण काढलेलं नसतं. मी अभंग घेतल्यानंतर जे चिंतन मांडणार आहे, जसे तुमचे चेहरे दिसतील, जशा तुमच्या प्रतिक्रिया आहे, जसं कीर्तन पुढे जात जाईल तशा पद्धतीनं चाली वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. काही अडचण नाही, एकदम मस्त झालं पाहिजे, प्रमाणात झाली पाहिजे, नाही आनंद निर्माण झाला पाहिजे कीर्तनात. ज्या कीर्तनात आनंद निर्माण होतो त्या कीर्तनात स्वतः भगवंत येऊन नाचतो. विठोबा रखुमाई. जय जय धुमार धुमाई धुमार, जय जय धुमार धुमाई और कुमाई धुमार धुमाई जय कुमार कुमाई धुमार धुमाई. इथं स्पर्धा नकोय, इथं स्पर्धा नकोय. तुकोबारे सांगतात, हे विठोबा, अरे तुला माहिती नवं, मृत्यू लोकात लई मोठी स्पर्धा आहे, तिथं टिकणं लय अवघड आहे. मी आता बोलावं नाही पण बोलतो, जाऊ द्या बरं का. पक्वाजी तुमच्यासारखाच माझा एक मित्र आहे, म्हणजे तुम्ही नाही, तुमचं नाही सांगत, गावाकडलं सांगतोय. ते मला म्हणले, महाराज तुम्ही नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. म्हणलं 30 लाखाची घेतली. म्हणलं ही बरोबर आहे. नाही म्हणले मग हप्त्यावर घेतली का? आता म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? काय झाले माहिती का, आपल्या घरासमोर 4 गाड्या आहेत, याचं सुख नाही लोकाला. लोकांनी घेतली म्हणून पोटात दुखी ते. कुणाचं चांगलं घर झालं की याच्या पोटात दुखलं. कुठून आणला असं पैसा? काय करायचं आपल्या लोकांचं व्हायचं? आपण आपला परमार्थ करायचा. संत कुणाकडे बघत बसते नाहीत, ते त्यांच्या मार्गाने परमार्थ करत राहिले. त्यांना किती लोकांनी डिवचलं, किती लोक त्यांच्या आड आली. संत थांबले नाहीत. संत म्हणतात, हीच तर माणसं आम्हाला प्रेरणा देणारी आहेत. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या कामात आडवी येणारी माणसं ही तुम्हाला प्रेरणा देणारी माणसं असतात. त्यांना खुशाल आडवं येऊन द्यायचं, त्यांना त्यांचं काम करून द्यायचं, आपण आपलं काम करायचं. काय होतं माहिती का, लक्ष देऊ नाही का, असं पाणी चाललं ना, असे मोठे मोठे दगड मध्ये येतात. पाणी काय करतं, पाण्याने त्या दगडाच्या वरतून नाही जायचं, वळसा घालून जायचं, त्याच्या नादाला लागायचं नाही. पण ज्यावेळेस का, तर दगडाची ताकद मोठी असते. पण कधी कधी पाण्याची ताकद मोठी झाली ना, मग तेच पाणी या दगडाला घर्षण करून त्याची वाळू करतं. पण आपण पाणी आपण निहार चालायचं. एक दिवस पुढचा आडवा येणारा त्याची वाळू करण्याची ताकद आहे ना आपल्यात. तुकोबारांना माहिती होतं, माझ्या नामस्मरणात, माझ्या नामचिंतनात, माझ्या भगवत चिंतनात एवढी ताकद आहे की जगाचा मालक मी, मृत्यू लोकात ओढून नाही. विठोबा रखुमाई. जय जय कुमार कुमाई जय जय धुमार धुमाई धुमार जय जय कुमार कुमाई सांगायचं तात्पर्य असं आहे. मग तुकोबारे सांगतात, विठोबा येणार नाही बरं का. देवानं सांगितलं, जा तुका, तुला जावंच लागल. 4 शब्द लई जादूगार आहेत या महाराष्ट्रातले. एक आहे विठोबा, तुम्ही तर लई जवळ आहेत बरं का, इकडं पंढरपूर जवळ आहे. एक आहे विठोबा, एक आहे तुकोबा, एक आहे ज्ञानोबा आणि 4था आहे शोभा. हे 4 शब्द जादूगार आहेत महाराष्ट्रातले. विठोबानं प्रेम दिलं, तुकोबांनी माता सुधारण्यासाठी गाथा दिली, ज्ञानोबांनी अमृतानुभव दिला, चांगली उपसृष्टी दिली, ज्ञानेश्वरी दिली आणि हरिपाठ दिला. आणि शिवबानं काय दिलं, तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार शब्द आहेत. त्या विठोबांनी तुकोला सांगितलं, तुला जावं लागल. तुकोबाराय सांगतात, देवा जाईल मी, 2 गोष्टी द्याव्या लागतील तर जाईल बघ तुका. एक, मृत्यू लोकात मरण नको देऊस, देशील ना देवा, मी मागतो ते देशील. हे तुका पोसितो जगासी एकलाची, विश्वंभर नाव आहे माझं, वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता, राहील यहंता मग कोठे, गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम, शरणम सुयत्त प्रभवम प्रलयम स्थानम, निधानम विजम वयम, पर्वती वैसाख नसंडावी, समुद्रे खानो लंडावी, पृथ्वी या भूते वहावी. ही आज्ञा माझी, माझ्या आज्ञेनं चालतं. कुणाच्या आज्ञेनं चाले हे शरीर, कोणाची असते चाले शरीर, कोणाची असते चाले शरीर, कोणाची असते चाले शरीर, कोणाचे असते. चाले शरीर,
देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण कोण बोलाविते हरिवीणा कोण बोलाविते हरिवीणा देखवी ऐकावे एक नारायण देखवी ऐकावे एक नारायण देखवी ऐकावे एक नारायण चाले शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिवीणा 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 कोण बोलविते कोण बोलविते कोण बोलविते हरिवीणा देखवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन तुझ नको देखवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन तुझ नको देखवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन तुझ नको कोणा बोलविते कोणा बोलविते कोणा बोलविते हरिवीणा चाले हे शरीर कोणाची असते कोणाची असते कोण बोलविते हरिवीणा हरिवीणा कोण बोलविते हरिवीणा हरिवीणा देखवी ऐकवी एक नारायण एक नारायण तुका चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिवीणा माग तुकोबा अरे काय हवंय तुम्हाला देवा द्यावं लागेल बर का एक मृत्यू लोकात मरण नेऊ नकोस आणि दोन जर या समाजाने त्रास दिला आणि मी परमार्थ करताना जर लोक मला अडचणीत आणायला लागली आणि कदाचित जर मला तुझी आठवण आली तर हे विठोबा मुराळी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस काय म्हणले तुकोबा राय मुराळी म्हणून मुराळी कळलं तुम्हाला मुराळी नाही कळणार मुराळी सांगतो ऐका तुम्हाला हो लाडकी बहीण योजना तुम्हाला कळलं का मुराळी तुमच्या हृदयाचा विषय मुराळी तुम्हाला नाही कळलं आज कसं होईल पोरगी म्हणते भावा अरे लय मोठं लग्न झालं मैत्रिणीचं 50,000ची साडी होती अंगावर बाबा खरं सांगू का मुराळी सांगतो म्हणून मला का मी काय बाप नाही सांगायला बरं का मी तुझ्यासाठी जीवन जाळी दे आणि तुने नाही पाणी पाजिले एवढ्या लाभून हे नाही सांगायलो मला काय सांगायचे लक्षात राहील का मुराळी कळला पाहिजे मुराळी लय सोपं आहे महाराज एवढं सोपं आहे का तू कोबारे म्हणतात विठोबा तू मुराळी म्हणून मला घ्यायला आला पाहिजेस थोडा अजून इफेक्ट ठेवा मला बोलताना तेव्हा सांगतात ऐका ऐका मुराळी या शब्दाला अर्थ फार मोठा आहे बरं का मुराळी आपला गावाकडचा शब्द आहे पोरगी म्हणते बाबा लई मोठं लग्न झालं मैत्रिणीचं बाप म्हणतो बाई काय झालं का बापाच्या खिशात रुपया नाही बरं का रुपया नाही बापाच्या खिशात पोरगी म्हणते बाबा लई मोठं कार्यालय हो गुलाबजामचं जेवण होतं लग्नात लई मोठं थाट होता पोरगी म्हणते बाबा बाप म्हणतो काय नाही बाई तू काळजी करू नको आहे ना तुझा बाप लई मोठं लग्न करू आपण अरे नाही बाबा आपली एवढी मोठी परिस्थिती बाप म्हणतो बाई 8 तास कष्ट करतो तुझा बाप आता 15 तास कष्ट करील बरं का पण लई मोठं लग्न करीन इथं बसण्याने कोणीही लिखीला इचरा लई भारी परिस्थिती नव्हती बापाची पण लई मोठं लग्न केलं एवढं मोठं लग्न केलं ज्या दिवशी मुलगी लग्नात उभी होती ना त्या दिवशी तिची नजर कॅमेरावाल्याकडे नव्हतीच कॅमेरावाला म्हणत होता दीदी स्माईल दे पण हा मुलगी म्हणती माय बाप नाही दिसत अगं माझा आई म्हणते तुला हळदी लागल्यापासून जेवलाच नाही खरं सांगू का या जगाच्या पाठीवर आईचं प्रेम दिसतं महाराज लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करीला भावीने प्रीती संत म्हणतात धन्य माता नंतर पिता कवनाची माय आणि नंतर बाप पण याच्या पाठीमागं बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली करवंडी वाळून जगी ऐसा बाप व्हावा
त्याचा वंश मुक्तीस जावा. मला बाप नाही सांगायचा, मला फक्त हा तुकोबारी जे म्हणतात ना विठोबाला, हा मुऱ्हाळी कोण आहे, हा मुऱ्हाळी तुमच्या समोर विशद करतोय. हृदय दाटून आलं. माझं म्हणणं हे की आई म्हणजे पडद्याच्या समोरची कलाकार आहे आणि बाप म्हणजे पडद्याच्या आडचा कलाकार आहे. कला तर सगळेच करतो, पण आमच्या या पुरुषांची अडचण काय माहिती का, यांना रडता येत नाही. हे कुणासमोर व्यक्त होत नाहीत. आमच्या जुन्या लोकांना व्यक्त व्हायचे. मुलांनो, बाप पडद्याच्या आड जायच्या आधी एकदा मिठी मारून घ्या. एकदा गेला ना परत मातीतून येणार नाही बरं का. परत काळाच्या पडद्या आड गेला ना परत बाप येत नसतो गड्या. फार कष्ट केले या लोकांनी. विराट कोहली, रोहित शर्मानी या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत गेला, रन काढले. भारताची हाय व्होल्टेजची मॅच, एका रनावर मॅच. अरे पोचतो का नाही गडी म्हणून चिंता वाढली. आणि मग विराट कोहली, रोहित शर्मा पोचला, टाळ्या वाजले, फटाकडे वाजले. मग मला सांगा, तुमचा आणि माझा बाप या बांधावनी त्या बांधाव निघाला, हातपाय लटपट कापत होते, तरी बिचारा निघाला. डायबिटीज झाला होता, ब्लड प्रेशर झाला होता. किती कष्ट करावेत. मग मला सांगा, मग ह्या बांधावनी तो त्या बांधाव पोचलाच ना, स्ट्रोक बसला असता ना महाराज, संपला असता तो. आणि तो बी त्यागाचं प्रतीक आहे. बाप नाही सांगायला आलो, फक्त मुराली सांगायचं आहे. तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला माहिती आहे का, तो कुणासाठीच नाही रडला, तो तुमच्यासाठी रडला. इथं बसलेला बाप आहे ना, हा फक्त लेकीसाठी रडला. लय मोठं लग्न करून दिलं लेकीचं. लेक म्हणते, बाबा अरे काहीच नव्हतं राव आपल्याकडं. बाप म्हणतो, भाई खरं सांगू का, मी माझ्या लेकरांची दिवाळी बी वेगळ्या पद्धतीने साजरी केली. अहो आता चांगली घरं झाली, मोठी बंगली. आधी कुडाची घर होती. या आमच्या जुन्या लोकांनी कुडाच्या घरात दिवस काढल्यात. वरतून घर गळत होतं आणि बिचारे बापानं प्लॅस्टिकची पिशवी टाकली आमच्या अंगावर. महाराज एक थेंब बी लागून दिला नाही हो. काय संघर्ष केला असेल, काय वेगळा संघर्ष. ते गिरणीत पडलेलं पीठ ते गोळा करून आणायचं, मग भाकरी करायच्या. या जुन्या लोकांबरोबर अनुभव आहेत बरं काही. या नवीन पोरांना आता काय कळणार आहे. 10-20 हजाराचे मोबाईल घेऊन फिरते, त्यांना काय कळणार आहे जुन्या लोकांनी काय केले. हे केलं बरं का महाराज. तुमच्या माझ्या मायबापांनी लय कष्ट केले. मला त्या सगळ्या पोरांना सॅल्यूट करावा असं वाटतो, ज्या पोरांनी आईबापाचे दिवस बदलले. त्याला आईबापाचं कष्ट कळलं. तुम्हाला खरं सांगू का, ह्या जुन्या लोकांची अडचण काय, ह्यांना उतरवायला थोडा त्रास होतो, त्यामुळे यांना चिडचिड होती, त्यामुळे यांना किरकिर होती. पोरं म्हणतात, बाप माझा येडागत करायला लागला. अरे बाप येडा असता तो जन्माला आला असता का. बाप येडा नाही आहे तुझा. त्याची परिस्थिती, त्याची सिच्युएशन, ती कंडिशन आता त्याला नाही होत. त्याला धडधड वाढती, त्याचा डायबिटीस वाढतो, कधीतरी त्याचा ब्लड प्रेशर वाढतो. मग त्याला चिडचिड झाल्यागत होतं. त्यावेळेस आपण पोरांनी समजून घ्यायचं असतं. माझा बाप कसा का असा ना, पण माझ्या बापाने मला जन्म दिला, हेच माझ्या आईबापाचे सगळ्यात मोठे उपकार आहे. तुम्हाला खरं सांगतो, अशी माणसं परत येणे नाहीत. एकदा मी जवळून बघितलीत माणसं, महाराज 35 वर्षाच्या पोराच्या हातातून गडीवतनी पाणी पडलं नाही बापाच्या अंगावर. म्हणलं काय झालं बाळा, का रडतोस. म्हणलं महाराज आयुष्यभर बनेलवरच बघितला हो बाप. आज शेवटच्या आंघोळ्याला काळी पडलेली पाठ बघितली. लय हा दिसमिठी मारायला पाहिजे होती महाराज. गेला हो बिचारा, 100 एकर जमीन सोडून गेला, पण 10 रुपयाची नोट बी कळली नाही बापाला कधी. 10 दिले की म्हणायचं 20 आहे का 10 आहेत. अशी माणसं बघितल्यात बरं जवळून. हे माझं कीर्तन हे वास्तवातलं कीर्तन आहे. तुम्हाला धोटानं काल्पनिक कथा नाही सांगायला आलो. जे आहे ना ते वास्तव आणि परमार्थ सांगायला आलोय. परमार्थात बाप होता, विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या जीवनातला बाप होता. खऱ्या अर्थानं काय काय परमार्थ केला असेल विठ्ठलपंतांनी. विठ्ठलपंत निघावेत आणि रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, स्वामी म्हणजे विठ्ठलपंत निघाल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांचे बी डोळे भरायला आले. रुक्मिणी आईसाहेब बी निघाल्या, पण 7 वर्षाची मुक्ताबाई घरी होती. इथं बसलेल्या कोणीही बापाला विचारा, तो रडतो लेकीसाठी. पण मुक्ताबाईसाठी आज विठ्ठलपंत रडत होते, कडकडून मिठी मारत होते. खरं सांगू का, मुक्ताला माहितीच नव्हतं उद्या माझा बाप जाणार आहे. पण योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. महाराज काय सहन केलं या माणसांनी. आणि खरं सांगू का, मला एक मोठं वाक्य सांगावंसं वाटतं. सहन करतात म्हणूनच ते संत होतात. संत कोणी बी नाही होत, संत सहन करूनच संत झाले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, संत कधीच सांगत नाही आम्ही संत आहेत. आजपर्यंत कोण्या संतांनी सांगितलं का आम्ही संत आहे. समाजाने नंतर कळले हे संत आहेत. अहो किंबहुना तुकोबाराय मृत्यू लोक झाले, पण समाजाला कळलेच नाही तुकोबाराय कोण आहेत. नंतर कळले. म्हणजे त्यावेळेस समाजाला संत कळले नाहीत आणि आतालाही संत राहिले नाहीत. काय म्हणे तुमच्या याच्यावर आहे का संत. चुकून एखादा सापडलं तर सापडलं. आणि तुम्ही म्हणता महाराज तुमची पावलं आमच्या घराला लागली पाहिजे. अरे महाराजांचा शर्टाला खिशी आहेत ना, जड जाते का तुम्हाला जरा. मी काय म्हणलो, संतांच्या तर आमच्यात फरक काय. संतांनी सदरे घातले पण त्यांच्या सदरेला खिशे नव्हते आणि आमच्या सदरेला खिशे आहेत. ठरून आलो नाही येताना एवढं द्यायला लागेल. आणि थोडं काय कमी झालं की ड्रायव्हर स्टार्टर हाणत नाही गाडीला. काय झालं ते म्हणले, महाराज थोडं म्हणजे केला इशारा जाता जाता असं नाही बरं का, तुम्ही चांगलीच माणसे. हे सांगायचं तात्पर्य काय, आम्ही संत नाहीत. संतांची व्याख्या वेगळी आहे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, भजले दयाची संगती, भजले दया संगती, मग
मी कमळापती मग मी कमळापती तुझं बाणानी गंगाळा पडोनी राहील तये ठाई पडोनी राहीन तये ठाई तुझ बाणानी कंटाळा पडोनी राहील तये ठाई पडोनी राहील तये ठाई आपण जया तुझी मदते दयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी गंगाळा दया तुझे बदले दया संगते मग मी कमळापती तुझ अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती हा मग मी कमळापती तुझ बाना कंटा पडोनी राहीन तये ठाई उगाची संताची पायी अखंड जया तुझी प्रीती. हे संत होते. संतांनी समाजावर वेगळं प्रेम केलं. हे मुराळी का सांगितलं आई? मी नुसता मुराळी सांगायला सुरुवात केली की आमच्या माता मुलींचे डोळे भरून आले. का माहिती का? बाप आठवला त्यांना. एवढंच नाही, आमच्या पुरुषांना बाप आठवला. महाराज तुकोबाराय सांगतात विठोबा अरे मुराळी म्हणून यायला लागेल. ए आई अरे लय मोठं लग्न करून दिलं पुरीचं. काय नव्हतं बिचाऱ्याकडे, काही नव्हतं, मोकळ्या किशनी होता बिचारा. असंच उभा होता शांत. पुरगी म्हणते माय अरे बाप नाही दिसत. आई म्हणते तुला हळदी लागल्यापासून जेवलाच नाही अजून तू. जा जाऊन बघ. कार्यालयाच्या मागं होता बसला का? आचार्याचे किती द्यायचे, मंडपावाल्याचे किती द्यायचे, जेवलाच नाही हो. फार कष्ट केलं. पुरगी म्हणते बाबा बाबा म्हणावं आणि मग बाप नाही रडावा असं होईल होईल. अरे हो बाप पुरीसाठीच रडला. मी सांगितलं ना मगाशी तुमची माझी दिवाळी लय भारी साजरी झाली का? पण स्वतःच्या धोत्राला ठिगळं जुडली का नाही तिने? अहो ठिगळं जुडली, गाठी बांधल्या आणि बाप कष्ट करायला गेलाय. पोरं म्हणतात बाबा लोकांची पोरं दिवाळी साजरी करतात आणि आपल्याला कसं काय? 2 पिशव्या हातात घेतल्या, व्याजाने पैसे काढले महाराज आणि फटाकडी घेऊन आला ना बिचारा. कुणालाच माहिती नाही काय कपडे घेऊन आला पिशवीत भरून. घरातली म्हातारी लय हुशारी. म्हातारण म्हातारी शब्द त्यागाचा आहे बरं का, वाईट अंगानं नाही बोलत. खरंच तुमचा शब्द लय त्यागाचा आहे. तुम्ही लय त्यागाची माणसं आहेत. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात ना, हे आमचं तेज अबाधित ठेवण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत. म्हणून तुम्ही बाप आहे. म्हणून म्हातारा हा शब्द लय भारी आहे. म्हातारी म्हणती का हो सगळ्यांना कपडे आणले पिशवीत आणि तुम्हाला ड्रेस नाही आणला का? ते मला खरं सांगू का, अख्ख्या बाजारात फिरलो, सगळ्यांच्या मापाची कपडे होती पण माझ्या मापाचा ड्रेसच नव्हता. काय वाटतं तुम्हाला? त्याच्या मापाचा ड्रेस नसेल होता ना, पण त्यांनी स्वतःला कपडे आणले असते ना, घरातला एक व्यक्ती वंचित राहिला असता. म्हणून त्याग म्हणजेच दुसरा शब्द बाप आहे. त्याने आयुष्यभर त्याग केला. तुकोबाराय सांगतात विठोबा मुराळी म्हणून यावं लागेल. संपला मुराळीचा विषय. फक्त एकाच मिनिटात तुमच्या लक्षात येईल मुराळी म्हणजे काय आता. आणि मग लय मोठं लग्न केलं. जावयाच्या पाया पडला बाप, पुरीच्या पाया नाही पडला. म्हणजे पुरीला सांभाळायला म्हणलाच बाप साठविता अश्रू फक्त एका क्षणासाठी. आणि जन्मभरात रडतो लेक जाताना सासरी. पण जावयाच्या बाजूने केला आणि जावयाच्या पायावर डोकं ठेवलं. जावय बापू काळजाचा तुकडा दिला बरं का, जीवा पडजापा मायाली केला. चांगल्या घरात गेली माझी बाई, प्रेमाची बाई म्हणतो, सोनील म्हणतो. काय त्याच्या अंतकरणात वेगळा ठाव. महाराज ज्या दिवशी पोरगी भाकरी थापायला बसती ना, त्या दिवशी लक्षच नाही लागलं तिचं. बापाची आठवण आली. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप, परवा येईल माझा बाप. 8 दिवस झालं सासूबाई म्हणते सुनबाई अरे काय झालं का रडती? लोक चांगली नाहीत का आम्ही? तसं नवं, हे चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. चुलीच्या जाळ्या नाही लागत. बापाचा डायबिटीस आठवला, ब्लड प्रेशर आठवला. कसा काय कष्ट करत असन बाप. लई मोठं लग्न केलं हो, लई मोठ्या घरात दिली मला माझ्या बापाने. महाराज खरं सांगू का, एवढं चांगलं कार्य केलं ना त्याने. आज 15 दिवस झालं पुरीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मी बाप नाही सांगता, फक्त 30 सेकंदात तुमच्या लक्षात मुराळी येईल. आता मात्र हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. 15 दिवस झालं बाप येईना. सासूबाई म्हणते लोक चांगली नाहीत का आम्ही? सासूबाई सोन्यासारखी माणसे तुम्ही, रडती का? चुलीच्या जाळ्या लागतात. काय वाटतो आई तुम्हाला? चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी लिकीच्या? नाही हो, बापाची आठवण ती म्हणून. बापाची आठवण ती म्हणून लिकीच्या डोळ्यात पाणी.
21व्या दिवशी महाराज बाप दारात उभा राहिला. बापाने नुसता आवाज दिला, बाई येऊ का घरात? अहो, पीठ तिथं ठेवलं आणि सगळंच तिथं ठेवलं. धाडकन पुरगी उठली आणि म्हाताऱ्याला कडकडून जाऊन मिठी मारली. खरं सांगू का, एक ढासा रडली पोराच. बाप म्हणतो का रडती बाई? अरे बाबा काय नाही, अरे लोक चांगली नाहीत का? सासूरवाशी का? अहो लई चांगली लोक आहेत. अरे मग रडती कशा बाई? अहो कधी बापीला असं झालो? बाबा सांगा ना, लय कष्ट केलं ना. बाप म्हणतो खरं सांगू का बाई, जेवढी तुला माझी आठवण आली ना तेवढीच मला आली. तांबर पाणी घेऊन येणारी पोरगी दिसत नव्हती. 20 दिवस झालं, काळजाचा तुकडा तुटला माझ्या. महाराज मी बी एक बाप आहे म्हणून बापाची व्यथा सांगतो. मग अशी ही मंडळी माझ्या गाडीत बसलेली, ही म्हणली महाराज एवढा पसारा, ह्या 7-8 5 पिशव्या आणि सगळं हे हाऊद इथं भरलाय म्हणले गाडीतच. म्हणले घरी कधी जातात? तर घरी कधी जायचं सांगा तुम्ही. आता रोजची कीर्तन बाबा, एवढं सोपं नाही ना प्रवास. 500 किलोमीटरचा 80-85 हजार किलोमीटर झाली गाडी 5-6 महिन्यात. एवढा प्रवास करायचा. घरी गेलं की लेकरं बाळ झोपलेले असतात, परत सकाळी उठून निघावं तरी झोपलेले असतात. लहान लेकी माई अशी निहार तोंडाकडे बघते. मला वाटलं काय प्रश्न पडला हिला. ती म्हणते आई कोणी बार? म्हणलं बाप आहे तुझा आणि कोणी काय म्हणे ती. तुमच्या लक्षात येते का? हा त्याग आहेच ना. मला सांगा, धर्माच्या कामात त्याग नाही का? एका बाजूला बाकी सगळ्या गोष्टी असतीलही, पण हाही एका बाजूला त्याग आहे. आम्ही कीर्तन करताना सगळीच आमचा स्वीकार करतील असं नाहीये. तुमच्यासारखे माणसं प्रेम देतात हे आमच्यासाठी प्रेरणा आहे. हे आमच्या कार्याला खरंच एक वेगळी कलाटणी. ऐका, मुद्दा संपवायचा आहे. जास्त या ठिकाणी आपल्याला अवस्था नको, बाहेर नाही जायचं. फक्त मुद्दा इथे एवढाच होता. पोरगी रडली, पोरगी रडणार होती. तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळ आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य भाव आहे. तुमच्या डोळ्यात पाणी येणारच बापासाठी, पण बाप रडणं लय अवघड आहे. मिठी सुटली आणि आता बाप रडायला लागला. खरं सांगू का, रडता येतं त्याला, पण तो पडद्याच्या आडचा कलाकार आहे. तो अंधाऱ्या खोलीत रडतो. मुद्दा असा होता, मुलीनी बापासाठी रडावं हे दुर्मिळ नाही, पण बापानी मुलीसाठी रडावं हे दुर्मिळ आहे. तुकोबारायांनी जगाच्या मालकाला मुरारी म्हणून बोलवावं हे दुर्लभ नाहीच आहे. पण तुकोबारायांचा परमार्थ नामस्मरण आणि भक्तीचं सामर्थ्य पाहून जगाचा मालक मुरारी म्हणून यावा, हा मुरारी दुर्लभ आहे. विठोबा आई जय जय विठोबा रघुमाई. जय जय ठोबा जय जय विठोबा रघुमाई. जय जय ठोबा जय जय विठोबा रघुमाई. जय जय ठोबा आले जगद्गुरु तुकोबार आहे. वेगळा परमार्थ केला तुकोबारायांनी, वेगळा परमार्थ केला. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. शेवटपर्यंत नामस्मरण. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. महाराज नामस्मरण केलं आयुष्यभर. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. नाम साधना, नामस्मरण, भगवंतांचं चिंतन. आणि तुकोबाराय भगवंताच्या चिंतनात एवढे वेडे झाले, वेडा झालो. महाराज काही समजत नाही का हो? कोण म्हणतं माहिती का? तुकोबारांची बायको म्हणती, महाराज अरे भास करा परमार्थ, ही लोक तुम्हाला वेड्यात करतात. अवले जाऊ दे, लोकांचं काय करायचं. मी परमार्थ करायला आलोय, आणि मी नुसता परमार्थ करायला नाही आलो, समाजाला परमार्थाच्या वाटेवर लावण्यात आलो. मग जे सांगितलं ना, हा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. कशासाठी? झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. आडरात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आवली म्हणते, महाराज आपण या लोकांना कळते का तुम्ही काय सांगताय ते? सोडा परमार्थ, प्रपंचाकडे या. बघा प्रपंचात किती आनंद आहे. एक मोठं वाक्य बोलू का? प्रपंच सुरुवातीच्या काळात लय सुख देतो, पण प्रपंच उतारवयात दुःख देतो. पण परमार्थ असा आहे, असं वाटतं सुरुवातीला तरुणपणात, वारी केली की पाय दुखतात का गाड्या, हरिपाठ म्हणावा, वेळ द्यावा, भजनाला यावं, आणि मग तरुणांना वाटतं कंटाळवानं काही काम आहे. तसं नाही, ते सुरुवातीच्या काळात तुम्हाला तसं वाटतं, पण उतारवयात परमार्थ सुख देतो. आता ही माणसं उतारवयात आहे ना, त्यांना परमार्थाने लय मोठं सुख दिलंय. महाराज आवली म्हणते, महाराज भास्कर परमार्थ. तुकोबाराय म्हणतात, आवले तसं नवं. अरे मग महाराज करता कशा बाई? जगाचा मालक येणारे मला घ्यायला, त्यांनी शब्द दिलाय मला, मुरारी म्हणून येणारे. महाराज अरे मला नाही वाटत तीन मुरारी, तुम्हाला मंबाजीनं काठीने मारलं, मग का नाही आला तुमचा मुरारी तुम्हाला घ्यायला? हे आवले अरे येणारे बाबा. महाराज तुमच्या पाया पडते, सोडा परमार्थ, प्रपंचाकडे या. नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. हे म्हणा माया जाळात गुंतू नकोस. तुकोबारे स्वतः सांगतात, काय करीतो म्हणा परी नाही के नारायणा. मना एक करी मने जाईल मी पंढरी, उभा विटेवरी पाहिलं तो सावळा, तरी जपसी हे नाम. माझ्या मना लागो छंद, छंद माझ्या मना लागो छंद.
छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद 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 माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मना चांगले गायक म्हणून मी लई म्हणत नाही बरं का चांगले गाणारे असते आम्ही जरा हो घ्यायचं असतं नाही ते हे लई गेल ते कुणालाच म्हणून देत नाही त्याला कोणी म्हणलेलं यांना बी संधी दिली पाहिजे हे सगळे गायक रंगदेवता निर्माण करण्यासाठी आले आम्ही थोडं हो घ्यायचं असतं कधी कधी आणि काय होते आता अखंड महाराष्ट्रभर बाबा 5 राज्यात कीर्तन करताना प्रत्येकाने युट्यूबला कीर्तन ऐकलेलं असतं प्रत्येकाचं म्हणणं असतं महाराज छत्रपती शिवाजीराजे सांगा शंभूराजे सांगा पण मर्यादा सोडता येत नाही अभंगाचं चिंतन मांडल्यानंतर शेवट आम्ही हे विषय मांडणारच आहेत पण अभंगाचं चिंतन हे बघा छत्रपती शिवाजीराजे हा कीर्तनाचा विषय नसावा पण कीर्तनातली एक विषय नक्की असावा पूर्ण कीर्तनच मी त्या विषयावर करत तर या ठिकाणी ह्या संप्रदायात खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी आम्ही जपल्या पाहिजे नाही लक्ष नाही का म्हणून अभंगाचं चिंतन आणि काय होतं बकवास पांढरी 2ला राजे सांगताना डबल स्किलला चालायला लागतं पांढरी 4ला आता मी जर म्हणलो राजे म्हणले बरं आहेस का तानाजी आणि लई दिवस झालं वाशीला नाही आलास असं म्हणलं मला बोलवेल का कोणी परत आणि लईच थंडी पडली राज काय कळानाच आणि लईच जबरदस्त असं म्हणल्या बोलवेल का मला कोणी छत्रपती शिवाजी राजे म्हणजे रुबाब तसा आहे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला हो महासाहेब दिसतो ना राजा त्या कोणावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का हो महासाहेब दिसतं ना राजा तेच आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे आदने असावी महासाहेब राजा उतवा ते दुश्मनांचं निशाण पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोणावर सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे ऐका लक्ष देऊन ती ऊर्जा वेगळी महाराजांची काय नियमाप्रमाणे सगळं मला सांगायचं तात्पर्य काय माझ्या बी अंगात हे संचार होते लगेच सळसळ होते रक्त आता बाजी प्रभू देशपांडे माग उभे राहिले इकडं म्हणजे हिश्यादार मामा इकडे अशी माणसं पाहिजे ना अहो बाजी प्रभू देशपांडेनी लय खतरनाक बाजी तो फेआधी नामरे बाजी सांगा शत्रूला सांगा या मला शेलार मामा म्हणजे लय खतरनाक शेलार मामा म्हणतात हो मालूसरे जाऊ नका तुम्ही कोंढाण्यावर मी उडावतो एका झपक्यात उदय बाणाला जुनी माणसं तुम्ही निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारही वर्म चुकवणे मला अशी माणसं होती आता इथं बसल्यापैकी मला अशी दिसतात ना कोणी फेटे घालून कोणाची दाढी वेगळी लईच भारी बाबा ही परंपराची वेगळी तुमची ही म्हणजे माणसं अशी दिसणार नाही काही वर्षानं हे सगळे जीनच्या पेंडी येणार आहे आपण सगळे तुमच्या लक्ष देते का हे लय भारी दृश्य आहे काही वर्षांनी आमच्या पोरांना हे जुने फोटो दाखवायला लागते आठवणी लय महत्वाचे आहेत महाराज थोडंसं कीर्तनाच्या बाहेर जाऊन बोललो अभंगाचं चिंतन या ठिकाणी आहे चालूच आहे परंतु या ठिकाणी सहज प्रमाण आलं माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद महाराजांना या ठिकाणी भगवंताचा छंद मनाला लागला महाराज नामस्मरण करू लागले आवली म्हणती महाराज नाही येणार विठ्ठोबा आवले ऐक ना अरे येणार आहे हे आवले अरे येणार आहे मग येणार आहे तर मंबाजीनं काठीने मारलं का नाही आला तुमचा विठ्ठल आवले अरे खरंच सांगू का आणि खरंच तुकोबाऱ्यांना मंबाजीनं काठीने मारलं महाराज हातपाय थरथर करायला लागले महाराजांचे महाराजांना समजेनं काय करावं रात्रभर बायकाभर उशाला बसली तुकोबाराय रामकृष्ण हरी पांडुरंग मनी अंतकरणात विठ्ठल भजन आणि हे भजन करत असताना या ठिकाणी महाराजांनी भजन केलं
आवली म्हणते महाराज एवढं काठीने मारलं तरी काहीच वाटलं नाही का हो? आवली अरे लक्षच लागा ना ग. हे आवले लक्ष लागा ना. मग काय करता महाराज? तेलाची वाटी घेतली अंबाजीच्या घरी गेली. बसल्यापैकी बडबड करू नका कोणी. काठी घेतली आणि अंबाजीनं काठीने तुकोबाऱ्यांना मारलं. लक्ष नाही का? तुकोबाऱ्यांनी तेलाची वाटी घेतली आणि अंबाजीच्या घरी गेले. तुकोबाऱ्यांनी काय केलं? तेलाची वाटी घेतली आणि अंबाजीच्या घरी घेतली. अंबाजी दार उघडा. अंबाजी म्हणतो हे तुका कालचा मार कमी आहे का मार खायला आला? बायका पोरं रडायला लागली. थरथर अंग कापायला लागलं. तुकोबाराय सांगतात मंबाजी हो अहो खरंच उपकार मानायला आलो. मंबाजी म्हणतो तुका अरे काठीने मारले कसं काय कोण उपकार मानन? ऐका याचं कारण होतं. तुकोबाराय सांगतात मंबाजी तुम्ही काठीने मारलं ना लई जखमा दुखल्या. जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या तेवढ्या तीव्रतेने तुम्ही मला मारलं. तेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या आणि जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या ना तेवढ्याच तीव्रतेनं तुम्ही मारल्यामुळं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. या जगाच्या पाठीवर असं संत नाहीत बरं का काठीने मारले उपकार मानाय जातात. आवली म्हणली महाराज मग काठी पकडाय का नाही आला विठ्ठल? आवले अरे तो काय असाच येतो का तवा? पण तो येणार एवढं नक्की. महाराजांना आत्मविश्वास होता परमार्थात आणि परमार्थातच आत्मविश्वास पाहिजे की खरंच माझी भक्ती जर खरी असेल ना तर भगवंत कृपा करेन. हा महाराज तो असाच कृपा नाही करत. खऱ्या अर्थानं त्याला कृपा करावी लागते ना. हा कही विभीषण सुना हनुमंता राम कृपा बिन नाही मिले संता. लक्षात नाही का? सांगायचं तात्पर्य काय? महाराजांना प्रतीक्षा होती की जगाचा मालक विठ्ठल येईल पण विठ्ठल काही येत नव्हता. समाज त्रास देत चालत होता. महाराज ऐका 5-7 मिनिटात पहिल्या चरणाला येणार आहे. जाता जाता तुकोबारांनी परमार्थ करावा. कुणी महाराजांना काय बोलावं कुणी महाराजांना काय बोलावं. पण महाराज असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा. महाराज कोणत्या अवस्थेत? याच अवस्थेत महाराज. आवली म्हणते महाराज काहीच वाटत नाही. अहो घरी पाहुणा आला. आवली म्हणते महाराज आज माझा पाहुणा यायचा आहे. पाहुणा म्हणजे माझा भाऊ यायचा आहे. आज घरी थांबा. आज नका भजनाला जाऊ. हे आवले खरं सांगू का काय बोलले होतो का बरं? तुझा एक बी पाहुणा माझा पाहुणा. महाराजांचं काय म्हणणं आहे? आवले तुझा एक बी पाहुणा माझा पाहुणा नाही. म्हणजे काय अडचण? म्हणजे तुझ्या एकाही पाहुण्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही. आता कळलं का तुम्हाला? आता आम्ही तर घातल्यात. आता तुम्ही एकदा विचार करा घालायचे का नाही. महाराज हे बी परमार्थ आहे. तुळशीची माळ घातली पाहिजे. मग नामस्मरण मानले पाहिजे. कीर्तनातनी हे परिवर्तन लक्ष नाही का? ज्याच्या गळ्यात जरी माळ नसेल चारित्र चांगलं असेल तुम्हाला करीत कर श्रेष्ठ आहे. ऐका मला काय सांगायचं. आवली म्हणते महाराज अहो थांबा आज घरी. आणि थांबले तुको बरं आहे घरी. आणि जेवण केलं स्वयंपाक केला आणि 1 नंबर भावाला जेवण आणि मिठच टाकायचं राहिलं आणि बसले तुकोबार आहे. भाऊ जेवायला बसला. दोघांनी सपाटा वाढला. तुकोबारांना काय असो ऐसा कोठे काय खातो आम्ही कसा या सांगती. आम्ही काय खातो कशाबरोबर खातो आम्हालाच नाही माहिती. आवली म्हणते महाराज अहो भाऊ कसं सांगेल मीठ नाही. डोकं फोडू का तुमच्या समोर? तुम्ही का नाही सांगितलं? हे आवले अरे काय खातो आम्ही कसा या सांगते. आम्ही काय खातो आणि आमच्या लक्षातच नाही. एवढं विठ्ठल नामात आम्ही दंग झालो. महाराज माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. महाराज काय चिंतन उभं राहिलं. काय परमार्थ उभं राहिलं महाराजांच्या आयुष्यात. आवली म्हणते डोकं फोडते महाराज तुमच्या समोर. हे आवली अरे येणारे माझा विठ्ठल बघ. काकड्याला जातो ना ती शिवबाकासराची बायको म्हणती गरम पाणी देते तुम्हाला आंघोळीला. या महाराज घरी आंघोळीला. महाराजांना आंघोळ घालणार गरम पाण्याने. महाराज आवली म्हणते महाराज अहो ती फसवणार आहे तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं ती गरम पाण्याने आंघोळ घालणार? नाही घालणार. तुम्ही काय केलं तुमचा प्रपंच धुळीला मिळवला आणि तुम्ही परत तिच्या नवऱ्याला मी माळ घातली आणि त्यालाही वारीला नेलं. म्हणजे त्याचा चांगला प्रपंच झाला शिवबाकासराचा. त्याचाही प्रपंच तुम्ही उद्ध्वस्त केला. त्याच्या बायकोचा असा ग्रह झालाय की तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ नाही घालणार महाराज. तरी महाराज गेले. आई साहेब आंघोळ घालणार वाटतं गरम पाण्याने. विठ्ठलाची आठवण आली. विठ्ठला लोक म्हणतात बघ बघ मंबाजी पाया पडायला लागला माझ्या. आता ही गरम पाण्याने आंघोळ घालती आणि लोकांना वाटतं देव नाही. देव हाय की माझा विठ्ठल येणार आहे माझ्यासाठी. बसते तू कोबारे आंघोळीला. काय वाटतो गरम पाण्याने आंघोळ घालणार होती? नाही उकळतं पाणी केलं. अंतःकरणात तिचा राग होता. आज उकळतं पाणी केलं आणि हे उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर टाकलं. महाराज जसं उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर पडलं तसे सर्वांगाला फोड आले आणि थेट आवाज महाराजांचा भगवंतापर्यंत गेला. जळे माझी काया लागला बनवा जळो माझी काया लागला बनवा माय बाबा माय बाबा माय
धावरे केशवा माय बापा आता दिसोने जना ऐसे करा नारायणा. 2 मिनिटात पहिल्या चरण येणार आहे. पहिलं चरण झालं मग मधली चाल घ्या. धावरे केशवा माय बापा अंतकरण दाटून आलं. हातपाय थरथर कापायला लागले. महाराजांना समजत नव्हतं काय करावं. डोळे भरून आले महाराजांचे. हृदय दाटून आलं. महाराज सांगतात आवले अरे येणारे जगाचा मालक महाराज सहन होत नाही तुमच्या या जखमा पाहून. महाराज सांगतात कुठे गुंतला सी पंढरीच्या राया. काय समजत नव्हतं. हे आवले आता गरुडाला निरोप दिला. गरुडा सांग देवाला आठवण येते तुकोबांना तुमची. गरुड म्हणला महाराज काळाची उडी पडेल वा जेव्हा आणि सोडविला तेव्हा माय बाप माझीच आई मला हिमालयात नेऊन ठेवायला लागली आणि माझा वशिला आहे देवाकडं. मला नाही जमणार. मग काय करू गरुडा. पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मीला सांगा मग तुमचं काम झालंच. लक्ष्मी म्हणते आई तुकोबा म्हणतात हो लक्ष्मी आई सांगा देवाला तेवढा निरोप. माझा त्रास सहन होत नाही. कळत नाही का देवाला. लक्ष्मी आई म्हणते महाराज देव झोपलेत. आता जर त्यांना उठवायला गेले तर ते रागवतील मला. माझं काम नाही राहिलं आता. मग काय करू आई. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला सांगितलं शेषा हा अभंग निर्याण काळ प्रसंगातला आहे. लक्ष द्या का. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषा हे शेषा अरे तू शेपटी हलवली तरी देव उठतील. शेष म्हणला महाराज अहो तुम्ही काय बोलताय कळतंय का. काल या मर्दानात चुकी नसताना मार खायला लागलाय. ते चिंडू गेला आणि पेंदे गेल्या गडबडी झाल्या. आता प्रमाण घेत नाही. लक्ष ते प्रमाण घातलेलं नसेल. लक्ष द्या का मला काय सांगायचे. आणि मग तुम्हाला कळलं नाही. महाराज म्हणतात ए शेषा. शेष म्हणला महाराज मला जमणार नाही. मग काय करावं. वारीच्या वाटेवर काही संत निघाले. महाराजांची नजर त्यांच्याकडे गेली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि आला ना जगाचा मालक. संत सनकाधिकांचा निरोप आला. पण हरीश परमात्मा ऋषिकेशाला ए तुका अरे चल बाबा लई तातडीनं बोलवलं. तुकोबा रे सांगता देवा अरे थांब देवा. अरे या लोकांचं जाऊ दे. तुझ्यासाठी आलोय आता. आवलीसाठी आलतो पायातला काटा काढायला. आज तुझ्यासाठी आलो हे देवा. अरे पण बाकीच्यांचं देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोणी. मला खरं सांगा एकच शेवटचा प्रश्न विचारतो. मी पहिले चरण येणारच आहे. मला सांगा जर सासराला लई जात झाला की आठवण कुठली ती. माहेराची ती का नाही. माहेर जवळ आहे तुमच्या इकडे. महाराज सांगतात मी माहेराला जाणार आहे आता. ए आपुल्या माहेरा जाईल आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईल आता. आपुल्या आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. कृपया संता हातिया निरुपया संता हातिया सुख दुःख माझे सुख दुःख माझे जावे सुख दुःख माझे निरुपया संता हातिया निरुपया संता निरुपया संता हातिया आपुल्या माहेरा जाईल
आता आपल्या जाई. अवले आता माहेराला जाणार आहे तेव्हा अरविंदमुख पाहुणा जाता का म्हणे घरी जायला लागेल आधी. देवाचा हात तुकोबाऱ्यांनी धरला. देवाचं पहिलं चरण तुकोबाऱ्यांच्या घरात पडलं आणि निर्याण काळ प्रसंगात श्री सद्गुरु जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या मुखातून अभंगाचं पहिलं चरण. पाहुणे घरासी काय करू उपचार खूप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. देवा काय करू उपचार खूप मोडकी जर्जर घरी मोडकी आवाजा घरी वाकळांच्या शेजा. सजना हो अल्पशा बुद्धीनं अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंतच येण्याचा विचार झाला. दोन पद्धतीने चिंतन मांडता येतं. पहिल्या चरणाचा विचार विस्तृत मांडत किंवा सगळ्या चरणांचा विचार करत. मला माळे वैकुंठवासी नामदेव महाराज पठड्यांची खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांचे गुरु आहे वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर. खऱ्या अर्थानं ही या अनुषंगाने या ठिकाणी पहिल्या चरणाचा विस्तार वजन ठेवत दोन पद्धतीने चिंतन मांडता येतं. सगळ्या चरणांचा विचार करत आयोजकांची थोडीशी सगळ्यांची इच्छा आहे की महाराज थोडं छत्रपती सांगावं या ठिकाणी म्हणून थोडंसं महाराजांना बोलतो. नंतर मग शेवट चाल होईल. या ठिकाणी मलाही लांबचा परत 450 किलोमीटरचा प्रवास आहे. पुढे निघायचं आहे. थोडं या ठिकाणी तरुणांची इच्छा आहे. त्यांच्या इच्छेला या ठिकाणी थोडी तुमच्याकडून सगळ्यांची परवानगी घेऊन या ठिकाणी थोडं बोलतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात महाराष्ट्राचा ग्रंथ ध्यान हा प्रत्यक्ष क्षेत्रवासीमध्ये घेऊन आला. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी. महाराष्ट्राची भूमी म्हणजे त्यागाची भूमी. महाराष्ट्राची भूमी म्हणजे प्रयत्नांनी पराकष्टांनी पावन झालेला महाराष्ट्र. राजे राजे हे स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा आणि एक एक माणूस उभा राहिला मग महाराष्ट्रात. 12व्या शतकात महाराष्ट्र लय जबरदस्त होता. 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुक पै अमृताते ही पैदा जिंकली ऐसी अक्षरे रसिके मेळवी या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ. 12वं शतक महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं. 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते. पंढरपुरात टाळकरी नाचत होते. मृदंगाचा आवाज होता. विठोबाच्या नावाचा गजर होता आणि या विठोबाच्या नावाच्या गजरात वारकरी आणि धारकरी बेधुंद होऊन नाचत होते. पाना फुलांना बहर आला होता. सनई चौघडे वाजत होते. आळंदी दुमदुमून गेली. धाराशिव दुमदुमून गेलं. पण महाराष्ट्रात काहीतरी घडत होतं. काहीतरी घडत होतं. इतका आनंदित असणारा महाराष्ट्र इतका आनंदित असणारा महाराष्ट्र पण महाराष्ट्रावर या ठिकाणी आक्रमण झालं 12व्या शतकात. 8000 इस्लामिक सत्तांनी आक्रमण केलं आणि यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी धावत आला. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. कोण रोकल वादळ हे अरे कोण रोकल हे वादळ. हे वादळ रोकायला एका वादळाची गरज होती. थोडा टाळ हळवा कर. हे वादळ रोकायला एका वादळाची गरज होती आणि नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज त्या महाराष्ट्राला होती. 288 वर्ष महाराष्ट्रात मंदिरं उद्ध्वस्त झाली. सह्याद्री दिल्लीच्या तख्तात पाहणारा शांत झाला. भगव्याचा रंग घडत होता. अरे कोण रोकल हे वादळ. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता. ऐका ऐका चला सजना हो लक्ष द्या. शेवटाला आलंय की कोण रोकल हे वादळ. अल्लाउद्दीन खिलजीने हौदस मारवला होता. आता काय होईल कुणास ठाऊक. हळूहळू अल्लाउद्दीन खिलजीने हौदस मारवला. कोण रोकल हे वादळ रोकायला एका वादळाची बरोबर साहेब नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. 288 वर्षानंतर महाराष्ट्राला जागा. एक कोल्हापूरची महालक्ष्मी, एक तुळजापूरची आई तुळजाभवानी, ए वणीची सप्तशृंगी, ए माहूरची रेणुका माता, ए पंढरपूरच्या विठोबा तुला दार उघडावं लागेल. आता जर दार नाही उघडलं ना तर अनर्थ होईल. ए वये
इथं उघडलं दार पहिलं उस्मानाबाद नाही धाराशिव अहिल्यानगर अहमदनगर नाही अहिल्यानगर औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। ए भाई भारत में रहना पड़ेगा ना, भारत माता की जय बोलना आपल्याला, तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, छत्रपती शिवाजी राजांना मानावं लागेल आणि छावा संभाजी राजांसमोर झुकावं लागेल, महाराष्ट्रात राहावं लागेल। दारू घाटले गेलं धाराशिव भूमपरांडा, शहाजीराजे सांगतात भूमपरांड्यामध्ये आई साहेब जाऊन दिवस गेले, किती पुण्यवान आपण या माते जन्माला आलो। पुत्र भावा हिस्सा गुंडा ज्याचा महाराणी साहेब असा पुत्र जन्माला घाला, आदिलशाही निजामशाही कुतुबदार फ्रेंच मुघल यांच्या मानकुटावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकेल असा पुत्र जन्माला घाला। आणि दिवस जवळ आला, आई साहेब जिजाऊंना शिवनेरीमध्ये घेण्यात आला। शिवनेरी म्हणजे सुरक्षिततेच्या बाबतीत जबरदस्त गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी तिथं सेवा करणार, सुंदर असा शिवनेरी समोर दिसतोय। आई साहेब शिवनेरी लक्ष्मी आई साहेब काही खाऊशी ऐका माता माऊली डोहाळे लागले, रामायण श्रवण करत होते आई साहेब, महाभारत भागवत डोहाळे कसले लागले, आंबट खायचे तिखट खायचे डोहाळे लागले। ओ महिला मंडळ माती खायचे डोहाळे लागले असतील, लक्ष्मी यार नाही लागले, आई साहेब लागले ती डोहाळे, डोहाळे कसे लागले, डोहाळे लागले, आया बहिणींची इज्जत लुटली, महाराष्ट्र संपलेला आहे, धाराशिव जिल्हा सुन्न पडलेला आहे। भूमपरांडा या वाशीमध्ये छत्रपती शिवाजी राजांची पावलं पडली, पवित्र भूमी आहे ही वाशी। काय कोणाष्टव काय महाराष्ट्राला पहिली कलाटणी धाराशिव जिल्ह्यात, कारण इथं दिवस गेले आई साहेबची भयानक दारू पण डोहाळे लागले, कसले डोहाळे, आंबट खायचे डोहाळे नाही लागले, माती खायचे डोहाळे नाही लागले। ए लक्ष्मी मला डोहाळे लागले, मला घोड्यावर स्वार व्हावंच वाटतं, मला दानपट्टे फिरवावेच वाटतात, मला सबचेरी चालवावेच वाटतात, सबचेरी चालवा दुश्मनांच्या गर्द निर्वात पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करावंच वाटतं। स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेबच्या जाऊन लागले आणि दिवस जवळ आला, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर जो शिवाजी करे त्या आतुरतेने महाराष्ट्र वाट पाहत होता। शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर शिवाजी खेळेल, आयुष्यभर शिवाजी खेळेल, पण या रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला गोकुळीच्या सुखा अंत पाहू नाही, बाळ कृष्णनंदा घरी तळवे तळहात टेकत राजांचा जन्म झाला आणि वयाच्या 10व्या वर्षी शिवराजांचं पहिलं वय वर्ष 10 वर्ष। वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं। तुमच्या लक्षात आलं का वय किती? आपली 35ची अजून रेजलं नाही, 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं। आपली 35 ती कट्ट्यावर बसली गुटखा गात, त्यांना कळालंच काय करायचं आयुष्य। महाराज अहो एक कशाचंच व्यसन नव्हतं या सगळ्या माणसांना, सरळ मार्गी माणसं होती। वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं। हे शिवबा करावं लागेल लगीन, पण एकूण 8 लग्न केलीत महाराज। किती लग्न केली? 8 लग्न, हम दो हमारे दो। त्याचं कारण माहिती काय? आई साहेब म्हणतात शिवायला राजकारण म्हणतात, संघटन कर, आपली माणसं जुळव, ही आपली माणसं लय महत्वाची आहेत आपल्याला। हे घराणं कोणतं? हे सिंदखेड राजा जाधव घराणं, आपलं घराणं, निंबाळकर घराणं, मोहिते, ही सगळी घराणी एकत्र केली आई साहेबांनी। ऐका याच्या मग काय कारण होतं? पहिला विवाह निंबाळकर घराण्यात केलाय, मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई, जबरदस्त तेज तर्रार नजर सईची। ओ मुधोजी कन्याला गडावर घेऊन या, थोडासा कमी करा। आले ना मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन, तुरु 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 चालत कन्या तिथं जाऊन उभी राहिली, तिथं शिवबाराजे तलवार चालवतायत आणि मुधोजी म्हणतात ए सई, ऐका त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या आई साहेब। ए सई, अरे ते शिवबाराजे आहेत असं बघायचं नसतं सई, आबासाहेब, अरे ते शिवबाराजे नाहीत आबासाहेब,
आबासाहेब म्हणतात सई बरखास्त करतील राज्यातून आपल्याला. अरे तू काय बोलतीस? अहो आबासाहेब ते शिवबाराजे नाहीत. अरे सई ते शिवबाराजे आहेत. आणि तशीच सई फिरली नाही साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुद्राच केला नाही. राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ ए सई अरे मुजरा कर. चुकला आई साहेब आमचं. आम्ही मुजरा नाही केला तुम्हाला. ते आमचे आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत. अरे मग ते सई शिवबाराजेची आहेत. नाही हो मासाहेब ते शिवबाराजे नव. मोदोजींना वाटलं संपलं राज्यातलं काम आपलं. सईने अपमान केला. आई साहेब आम्ही मुजरा नाही केला बरं का तुम्हाला. पण आम्ही सांगतो ते शिवबाराजे नाहीत. हे सई अरे काय बोलते ते शिवबा. ओ आई साहेब अहो ते शिवबाराजे नाहीत. ते छत्रपती शिवाजी राजे ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. अरे सई कसं काय ओळखलं? फिरणारा दानपट्टा चालणारी तलवार. एक दिवस मुघलांच्या गर्दन होणार आणि स्वराज्य निर्माण होणार आणि याची साक्षीदार महाराणी सई असणार. मी असणार इथं माझ्या समोर राजे स्वराज्य निर्माण करणार. सई साथ देशील ना ग माझ्या शिवबाला. शेवटपर्यंत साथ देईल. पण खरं सांगू काही महाराणी सईबाई दुर्दैवी आई ठरल्या. 2-3 मिनिटाचा प्रसंग या लक्ष देऊन ऐका. झालंच आहे कीर्तन. महाराणी सईबाई ह्या दुर्दैवी आई ठरल्या. कारण शंभूराजे 2.5-3 वर्षाचे होते आणि महाराणी सईबाईंनी हातला प्राण सोडला. जगदंबा जगदंबा. शंभूराजे म्हणतात आई साहेब अरे काय होतंय? आई साहेब म्हणतात शंभूराजे शेवटचा श्वास घेतोय आम्ही. आम्हाला नाही वाटत यापुढे आम्ही जगल. अरे शंभूराजे हो शंभूराजे. शंभूराजे म्हणतात सांगा नाही साहेब तुमचा कवळा हात द्या ना आमच्या हातात. बाळ शंभूराजांनी 2.5-3 वर्षाचे राजे कवळा हात आई साहेबांच्या हातात दिला. महाराज आज लई त्रास होत होता महाराणी सईबाईंना. का होत होतं माहिती का? हे कारण छत्रपती शिवाजीराजे भेटायला नाही आले. तिकडून अफजल खान विजापूरून आला होता तुळजापूरमध्ये. हे संकट होतं महाराजांच्या समोर आणि इकडं महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या. या प्रसंगाला काय करावं हे समजत नव्हतं. जगदंबा हा जगदंबा आवाज या ठिकाणी घुमत होता. आई साहेब हे जगदंब काय? जगदंब नामस्मरण आहे. आणि हे नामस्मरण अतिशय तीव्र दुःखातून माणसाला शांत करतं. शंभूराजे म्हणतात आई साहेब हो आई साहेब तुमची इच्छा आहे ना आबासाहेब यावं. आम्ही आणतो आबासाहेबांना. आणि गेले शंभूराजे आबासाहेब अरे इथं कुठे येर झारे मारता. आमच्या आई साहेब धारातील ती शेवटचा श्वास घेत आहेत. आबासाहेब या ना भेटायला आमच्या आईला. या या आबासाहेब. महासाहेब जिजाऊ म्हणतात हो शंभू बाळ तुमच्या आईने फसवलंय त्यांना असं वाटतंय. तुमची आई म्हणली ना स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत साथ देईल. ती सोडून चालली ना सई त्यामुळे ती रुसून बसल्यात. रुसू द्या त्यांना नका बोलू. आबासाहेब उभ्या आयुष्यात हा शंभू तोंड नाही बघणार तुमचं. आमच्या आईच्या देहातला प्राण चाललाय आणि तुम्ही भेटायला येत नाही आबासाहेब. आबासाहेब म्हणतात बाळ शंभूराजे तुमच्या आईने शब्द दिलता आम्हाला. त्या शब्दाला त्या कायम नाही राहिल्या. त्या म्हणलेल्या स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत सई सोबत असेल. नाही हो आबासाहेब तुम्ही या एकदा. आले ना आबासाहेब शंभूराजे घेऊन आले. जगदंब हे सई अरे तू साथ नाही दिली बाबा. माझी काहीच चुकी नाही. मी तुला भेटायला नाही आलो. म्हणजे 8 लग्न केली महाराजांनी पण सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर होतं. हे सई सांग ना कशी काय सोडून चाललीस. तू शब्द दिला होतास शेवटपर्यंत साथ देईल. महाराज हा महाराष्ट्रातला लाखातला शब्द महाराणी सईबाई बोलल्यात. महाराणी सईबाई म्हणतात ओ महाराज साहेब अरे कोण म्हणलं आम्ही साथ नाही दिली. अरे दिली की आम्ही साथ. आमचा प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला थोडा कमी ठेवा. तो शेवटपर्यंत भगवासाठी काम करल. ओ संभाजी राजे छावा हात तुम्ही आमचे. आणि छावा चुकत नाही बरं का कुणासमोर. बाबा छावा चुकलाच नाही. नाही चुकला छावा. आणि सोडला ना महाराणी सईबाईंनी प्राण. शिवबाराजेंच्या पोटावर शंभूराजे झोपायचे. शंभूराजे म्हणतात आबासाहेब आमची आई म्हणती माझा संभाजी छावा आहे आणि छावा म्हणता म्हणता प्राण सोडला. मग सांगा ना आबासाहेब हा छावा कोण असतो? आई साहेब जिजाऊ म्हणतात हो संभाजी राजे ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. शिवबाराजे सिंह होते म्हणून शंभूराजा छावा होता. महाराज एक गोष्ट सांगतो कधीच पकडले गेले नसते राजे. आपल्या माणसाने फसवलं. गणोजीने फितुरी केली. गणोजी सख्खा मेवना होता महाराजांचा आणि या मातीतून फरफडत नेलं महाराजांना. कवी कलश म्हणतो राजे अरे पकडले गेलत. हे कवी अरे कुणाची मजा आले या संभाजीला हात लावायची. काय दुःख सांगू का. उंटाला बांधून दिलं आई फरफडे. काय वाटलं असं महाराजांना. हातपाय थरथर कापत होते महाराजांचे.
रक्ताच्या चिळकंड्या इतिहास वाचना, असाच इतिहास आहे पुस्तकात. हे काही अशीच इतिहास नाही उभा राहिलेला. हे चित्र ते तसंच आहे. ते आता ते चित्रपट आले, ते पुष्पान ते झुकेगा नाही, ती पोरं म्हणायला लागली. अरे हे ओरिजिनल होते ना शंभूराजे, जे झुकलेच नाहीत. रक्ताच्या चिळकंड्या उडत होत्या शरीरातून, मध्यापर्यंत आले आणि महाराजांच्या बाबा डोळे भरून आले. महाराजांना आज मामा हंबीराव मोहितेंसारखी माणसं आठवत होती. महाराजांचे डोळे भरून आले. महाराज सांगतात, हे कवी काही म्हणतो, राजे का रडताय? आयुष्यात त्या डोळ्यात पाणी नाही बघितलं राजे. राजे म्हणतात, तो जंजिरा राहिला ना कवी आपला. माझ्या आई बापाचं स्वप्न होतं जंजिरा. खरं सांगू का, जंजिराच काय बाबा, अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज, दिल्लीच्या तख्तावर मी भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती महाराजांकडे, इतकी भयानक ताकद होती. कोण असा असेल ज्यांनी 40 दिवस डोक्यापासून नाकापर्यंत जखमा का फाडल्या, सगळं शरीर फाडलं महाराजांचं. तुमच्यासारख्या हळदी लावायला पाहिजे होती. या सैतानाने मिठाचं पाणी म्हटलं महाराजांच्या अंगावर आणि पाण्यातून मासा बाहेर यावाना असा तडफडला असता. एवढे बी हल्ले नाहीत महाराज. का? आई म्हणत होती छावा आहे आणि छावा झुकत नाही कोणासमोर. शेवटचे 2-3 वाक्य राहिलेत, ऐका. शंभूराजेंच्या डोळ्यात पाणी होतं. काही करिश म्हणतो, राजे या औरंगजेबासमोर उभं करायचंय. खरंच भीती नाही वाटत का? औरंगजेब म्हणतो, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था, देखा था 32 साल का. हुजूर मत जाओ उसके सामने, एका झपक्यात उलटा करल. महाराष्ट्रातलं रक्त आहे, लई खतरनाक आहे हुजूर. ऐसे कैसे कह सकते हो, मेरे सामने लाया जाए. ऐसे कैसे कह सकते हो, डरता हो हुजूर, डरता नहीं हो. वो संभाजी है, वो वीर शिवा का छावा है. वीर शिवा का छावा है. अरे मेरे ओर से हो कमबख्तो, क्या वो संभाजी के ओर से हो? ते सहकारी बोले, ते वाक्यच ले बारी. ना तो हम आपके तरफ से, ना हम संभाजी के तरफ से, हम सच्चाई के तरफ से. सच ये है कि संभाजी छावा है हुजूर. छावा झुकता नहीं हुजूर. नाहीच ना झुकले राजे. काय दुःख गड्या या स्वराज्याचं. एवढे वार झाले, मिठाचं पाणी अंगावर टाकलं, पाण्यातून मासा हे बाहेर यावा. अरे हा सत्ताड फडला असताना एखादा. पण हिंदू धर्म आज गौरवशाली करायला निघालेला, आज महाराष्ट्राची बाती गौरवशाली करायला निघालेला. तुम्हें डर नहीं लगता क्या संभाजी? हमें सिर्फ हमारे आबा साहब का डर लगता है. वडिलांना घाबरतो मी. अरे तुझ्या एवढ्या जखमा झाल्या तरी तू हालत नाहीस. अरे काय असेल औरंगजेब? अरे माझी आई म्हणती मी छावा आहे. आज झुकलो तो संपला धर्म. महाराज हा कबीर महाराज कोण्या जाती जन्माला आलाय ना, हे नंतर बाजूला ठेवा. तो मरताना लक्ष देऊ नाही का, कोण्या जातीचा हे महत्वाचं नाही, महाराष्ट्रातल्या मातीचा हे महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या मातीतले आम्ही. आणि काय म्हणून जन्माला माहिती नाही, पण मरताना हिंदूच मारणार हे मरण महत्वाचं आहे. क्यों तो ये भूमी हिंदू की है, ये भूमी प्रभु रामचंद्र की है और ये भूमी संतों की है. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. आपला गाव, आपला भाग, सामाजिक ऐक्य साधणारा इथं मुस्लिम समाज आहे. सगळे समाज एकत्र मिळून राहतात, गुन्ह्या गोविंदानं नांदतात. तुमच्या सप्ताहामध्ये त्यांची वर्गणी आहे. ही माणसं वेगळी नाहीत, ही माणसं इथलीच आहेत. लोक मला म्हणतात महाराज मुस्लिम. अरे आम्ही काय पाकिस्तान इराणवर आलो इथं. आमचे काहीतरी आई नाही इथं, काहीतरी पुण्य आहे आमची. महाराज द्वेषाने नाही बोलत, अंतकरणातून हृदयातून बोलतो. काय वाटलं महाराजांना या क्षणाला? मदारी मेहतर होता शिव महाराजांच्या समोर. मदारी मेहतर मी मगाशी सांगितलं बाबा, म्हणलं बाजी प्रभू देशपांडे खरंच अशी माणसं परत आता होण्यात का तवा? हे शेवटच्या पिढी आहेत. तुकडे तुकडे झाले हो बाजींचे, तुकडे तुकडे झाले. महाराज म्हणतात, आई साहेब भाजी गेला आपलं. तुकडे तुकडे गोळा करून आणले महाराजांनी बाजी प्रभू देशपांडेंचे पालखीत. तोफे हादी नामरे बाजी, सांगा शत्रूला, सांगा या मला. तानाजी मालुसरे तिकडे गेले. काय काटक माणसं होती. महाराज मी इथं आलोय म्हणून वर्णन नाही करत या सगळ्या लोकांचं, पण अशी माणसं बघितल्यावर खरंच आम्हाला सरनोबत हंबीराव मोहितेंची आठवण येते. काय करा रे बाना, शब्दाला महत्व. सरनोबत हंबीराव मोहिते अशी मिशा, अशी दिसणारी माणसं. महाराज वेगळी माणसं ही. ते हंबीराव मोहिते म्हणायचे, शंभूराजे आम्ही मामा आहे तुमचे असं म्हणायचं नाही, आम्ही सरनोबत आहे आणि तुम्ही राजे. पण आम्हाला मामा म्हणू देत ना, नाही म्हणायचं मामा. पण हंबीरावना गोळा लागला ना आणि हंबीराव कोसळले ना, तो शंभूराजे म्हणतात, काय म्हणत होते माझे मामा? मामा म्हणत होते. शंभूला म्हणा एकदा मामा म्हण. मामा ऐकायचं होतं. पण स्वराज्याच्या पुढं म्हणून मग अशी प्रमाणात सांगितलं, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुक नये. निष्ठा संपली नाही आमची. आता निष्ठी सुराज. आता कुठे निष्ठा येतावा? निष्ठा होती त्यांच्या अंतःकरणात. वेगळा भाव होता. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि गेला तानाजी पोराच्या लग्नाला नाही गेला, कोंढाण्याचं लगीन लावाय गेला. गड आला सिंह गेला.
काय स्वराज्य निर्माण झाले, काय माणसं निर्माण झाली. अफजल तर एका झपक्यातच उडावला. इकडे चालतात तुळजापूरला, पहिली धाड इकडेच टाकली अफजल खानाने. आई इथं तुळजाभवानी मूर्तीवर वार केला आणि तिथंच अफजल संपला होता. कारण की हे दैवत कधीच कोणाला सोडत नाहीत. लक्षात नाही का? तुम्ही जर वाकड्यात गेले देव येते. पोषित जगाशी एकलाची, त्याला माहिती नाही काय कुणाचं काय करायचंय. तुमच्या माझ्या डोक्यावर वरदा असतंय पण आपण सरळ मार्गाने चाललोय. हा शेवटचा मिनिट का घेतला सगळ्यांसाठी? महाराज छत्रपती धर्मवीर शंभूराजांना आज अफजल खान खऱ्या अर्थानं आठवत होता. महाराज म्हणतात माझ्या आबासाहेबांनी अफजल संपवला आणि मग खऱ्या अर्थानं अंतकरण दाटून आलं. महाराजांनी देहातला प्राण सोडला. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. आबासाहेब आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो. आम्हाला लय वार झाले पण छावा झुकला नाही. जसा तुम्ही अफजल खान फाडला तसा मी औरंगजेब संपवला असता. पण मी साखरदंडात गुंडाळलेलो होतो. धर्मासाठी कसं जगावं. मी परत कधी आलो ना, परत कधी आलो पुन्हा येईन. म्हणजे माझं सांगतोय, राजकारणात नाही सांगेल मी. ज्यावेळेस पुन्हा येईन त्याच कधीतरी एखादा पवाडा नवीन तानाजी मालुसरे पाऊन तासाचा पवाडा आहे. काय होतं तरी मी लय जास्त बांधून कीर्तन नाही केलं. म्हणजे थोडंसं असतं गोदर्शन या जुन्या लोकांचं. म्हणजे लोक म्हणतात की बाबा काही नाही, त्यांचंही गोष्टी काही बरोबर आहेत. ते आता मी त्यांना माझ्या प्रेमाने आपुलकीने बोललो, त्यांनी मला कुठं आडवं नाही लावलं. त्यांनी मला त्या प्रेमाने ऐकलं. माणसं आडवी लावणारीच नाहीत खऱ्या अर्थानं. त्यांना वाटतं की आमच्या बापजात्यांनी वाडवडिलांनी आमच्या गुरुवाऱ्यांनी जे नियम टाकून दिले ते आम्ही चालवले पाहिजेत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत हे असं वाटतं. मलाही वाटतं. आमचं म्हातारा बिलय खतरनाक. माझा बाप 70 वर्षाचा आहे. माग कीर्तन उभा असतो टाळ घेऊन उपारनवर तो मागून येऊन. मी म्हणतो लोकात नका असं करत जाऊ. ते म्हणते तू माझा बाप नाही मी तुझा बाप. याला बाप म्हणते. म्हणून मी बाप माणसं लय महत्वाची आहेत ना, महत्वाची आहे माणसं. अहो यांनी जपलं नाही सगळं. काय महाराज काय बलाढ्य, काय बलाढ्य छत्रपती शिवाजीराजे. 5.5 फुटाचे राजे आणि 7.5 फुटाचा अफजल खान. हा राजे हा एकच मिनट घेतो आता नाही जात पुढे. आओ राजे और हमारे गले लग जाओ आखिर आई गया दक्खन का चुआ सिकंदे में. आओ अफजल खानाबरोबर सय्यद बंडा, अफजल खानाबरोबर कृष्ण भास्कर कुलकर्णी शिवरायांबरोबर होता. या ठिकाणी जिवा महाला नाविक समाजाचा शिवरायांबरोबर होता संभाजी कावजी कोंढाळकर. हा राजे 7.5 फुटाचा देह 5.5 फुटाच्या देहाला मिठी मारली. कडकड 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 वाहता होता. संपला शिवा, संपला राजा, संपलं स्वराज्य. आणि भगवा होता कमरेला, कमरेला भगवा होता. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा महाराजांना उभा करतो. आ राजे आणि मग मिठीचा आवाज झाला. आई तुळजाभवानीने जगदंब 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 कौल दिला. पंढरीच्या परमात्म्याने कौल दिला. मिठी सुटली अफजल खानाची. 2 वाव शरीर 12 वाकवल की ताकद. त्या ताकदीने शुभा धरला. आता काय होतो जातो का शिवबा. 5.5 फुटाचा शिवबा पंढरीचा परमात्मा ज्याच्या डोक्यावर हात ठेवून तो जाईल कसा. आणि मग हा आणि मग कडकडून मिठी मारली आणि मग मिठी सुटली. मिठी सुटली. जगदंब 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 जगदंब. कटारीचा वार झाला. सपकन चिलकत होता अंगाला काहीच नाही झाला. वाघनख्या घेतल्या. हर हर महादेवची शिवगर्जना झाली. सपकन वाघनख्या गेल्या. खपकन कोथळा बाहेर काढला. दगा दख्खन के शेर ने दगा किया. चल कृष्णाजी आला कृष्णाजी. नवपुटडी मारली. राजेंच्या गर्दनीवर वार केला. गर्दनीचा वार हुकला. कृष्णाजीचा वार हुकला. राजे पडणार राजे पडणार राजे पडणार. तोरे सय्यद बंडा उडाऊ शिवा की गर्दन. आला सय्यद बंडा. नवपुटडी मारली. कानपट्टा फिरवला. राजा म्हणता जीवा ए जीवा ए जीवा. अरे जीवा काय करशील. जीवा म्हणतो राजे लाख वेळे तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला. आला जीवा 10 पुटडी मारली. कानपट्टा फिरवला आणि सय्यद बंडाचा हात वरच्या उडवला आणि इथंच कडला होता जीवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजीराजे छत्रपती झाले आणि हिंदू धर्म गौरवशाली झाला. विठोबा रखुमाई सगळ्यांची माफी मागे. अतिशय सुंदर नियोजन. आयोजक सगळे तरुण मंडळी तुमचं हृदयातून धन्यवाद. तुमचं एक कौतुक करायची गोष्ट अशी आहे की तुम्ही कोणाचं नाव नाही घ्यायला लावलं. म्हणजे तुमचं स्वतःचंही नाव विचारलं ते म्हणजे आमचं कोणाचंच नाव नाही घ्यायचं. सगळ्यांचं धन्यवाद.
सगळ्यांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पंढरीपुरनाथ विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी जय जय